आमची वचन की तरफ जाएंगे। आपण प्रार्थना करू आपल्या स्वतःसाठी। हम प्रार्थना करेंगे खुद के लिए। यीशु लवकर येणार आहे और यीशु से जल्दी आने वाला पण कारण झालं पाहिजे ना, और हमारा उद्धार होना चाहिए है ना, आपलं कारण झालं पाहिजे, हमारा उद्धार होना चाहिए। पहिल्या तेसलोनिकाचं पत्र पहिला तेसलोनिकी पत्री अध्याय 4 अध्याय 4 त्याचं 15 ते 17, उसका 15 से लेकर 17 तक। पहिला तेसलोनिका पहिला तेसलोनिकरांचं पत्र अध्याय 4 त्याचं 15 ते 17, उसका 15 से लेकर 17 तक। क्योंकि हम प्रभु के वचन के अनुसार तुमसे ये कहते हैं कि हम जो जीवित हैं और प्रभु के आने तक बचे रहेंगे, सोए हुए से कभी आगे न बढ़ेंगे, क्योंकि प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा। उस समय ललकार, प्रधान दूत का शब्द सुनाई देगा और परमेश्वर की तुरही फूंकी जाएगी, और जो मसीह में मरे हैं वे पहले जी उठेंगे, और तब हम जो जीवित और बचे रहेंगे उनके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे कि हवा में प्रभु से मिले, और इस रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे। खुद्द प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू ते प्रभूला भेटण्यासाठी जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत त्यांच्या अगोदर वर घेतले जाणार नाही, कारण प्रभू स्वतःच मोठ्याने आज्ञा देत आद्य दूतांची वाणी आणि देवाच्या पाचारणाची हाक देणारी तुतारी फुंकली जात असताना स्वर्गातून खाली उतरे, मग ख्रिस्ताला समर्पित असलेले जे मरण पावले ते पहिल्याने उठले। त्याच्यानंतर आपण जे अजून जिवंत आहोत आणि मागे राहू ते आपल्याला त्यांच्यात सामील करण्यात येईल, आणि त्यांच्याबरोबर आपण मेघारूढ होऊन अंतराळात प्रभूला भेटण्यात जाऊ। अशा रीतीने आपण प्रभूजवळ सदा सर्वकाळ राहू। म्हणून हे सत्य सांगून परस्परांचे समाधान करा व परस्परांना प्रोत्साहन द्या। आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। तारणाने गोड पवित्र सेनाधीश पिता, मी तुझे आभार मानतो, वचनांची वेळ तुझ्या हातात देतो, वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर। वचनाची जी संधी तू दिली आहे त्यानुसार आम्हा सर्वांना तयार राहण्यासाठी मदत कर। आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकावं, आणि जरी वचन आम्ही ऐकतो त्यानुसार आम्हाला पालन करण्यासाठी तू कृपा प्रदान कर। ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्वसामान्य नावाने प्रार्थना कर, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रिय जसं काल आपण पाहिलं की आपल्याला येशू लवकर यावं म्हणून आपण काल प्रार्थना केली, त्यासाठी आपल्याला सुवार्ता सांगायची आहे। और कल हमने वचन में देखा कि यीशु मसीह जल्दी आए, इसलिए हमें क्या करना है, लोगों को सुसमाचार बताना है। खरंच आपली इच्छा आहे की प्रभू यावा, और सच में हमारी इच्छा है कि प्रभु यीशु मसीह जल्दी आए। प्रभू लवकर यावा ही जर आपली इच्छा आहे और प्रभु यीशु मसीह जल्दी आए अगर हमारी इच्छा है, आपण त्याच्याकडे जावं ही आपली इच्छा आहे, और हम उसके पास जाए हमारी इच्छा है, तर आपण प्रार्थना केली पाहिजे की रॅप्चरच्या दिवशी आपण काय झालं पाहिजे, उचलले गेले पाहिजे। तो हमें प्रार्थना करना चाहिए कि रैप्चर के दिन हम सभी उठाए जाए। हे देवाचं वचन इथे आपल्याला शिकवतं, और ये परमेश्वर का वचन हमें यहाँ पर सिखाता है। 15 वचन सांगतात, 15 वचन कहता है, जर तुम्ही 13-14 पाहिलं ना तर 13-14 हे त्या लोकांसाठी जे येशूमध्ये पृथ्वी सोडून जातात। और 13 और 14 वचन अगर आपने पढ़ा तो वो वचन उन लोगों के लिए जो पृथ्वी छोड़कर जाते हैं, म्हणजे हे जग सोडून जातात, मतलब ये संसार को छोड़कर जाते हैं। सोना गेली, सीताची सासू गेली और उनकी सास गई, तर हे जे गेले अगोदर बरेच जण गेले, और ये जो पहले बहुत से जन गए तर ते काय आहे, ते प्रभूकडे गेले, वो प्रभु के पास गए। म्हणून लोक देव आता काय होतं, जगामध्ये माणूस मेला की लोक खूप रडतात, और संसार में अगर कोई मनुष्य मर गया तो लोग बहुत रोते हैं, खूप रडतात, शोक करतात, बहुत रोते हैं, शोक करते हैं, अक्षरशः इतका शोक करतात जसं काही बापरे विचारायला नको। और इतना शोक करते हैं कि पूछो मत। आणि आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने एवढा शोक करू नये ही देवाची इच्छा आहे। और हम मसीह होने के नाते में इतना शोक नहीं करें, हमारे परमेश्वर की इच्छा है। आपल्यातून माणूस गेला आपल्याला रडायला येणार, और अगर हमारे बीच से कोई मनुष्य चला गया तो हमें रोना आता ही नहीं। आपण अन्य जाती लोकांसारखं शोक करू नये, पर अन्य जाति के लोगों की नहीं हम नहीं कारण करें। अन्य जातीतल्या लोकांना माहिती आहे त्यांचा माणूस गेला, नॅचरली त्यांना रडलंच पाहिजे, कारण त्यांचा माणूस नरकात गेला। और अन्य जाति के लोगों को रोना जरूरी है क्योंकि उनको मालूम है कि उनका व्यक्ति उनके पास से चला गया, इसलिए वो रोते ही है। आणि आपल्याला माहितीच आहे ते कुठे गेले, नरकात गेले, और हमें तो मालूम है कि वो नरक में गए पण हैं। आपले ख्रिस्ती जे प्रभूमध्ये मरतात म्हणजे झोपतात, पर जो लोग मसीह में सोते हैं ते मरत नाही, वो मरते नहीं, ते प्रभूच्या जवळ जिवंत आहे। वो प्रभु के सामने जिंदा है। जो माणूस जिवंत आहे त्याच्यासाठी आपण रडलं पाहिजे का? तो जो मनुष्य जिंदा है उसके लिए हम रोना चाहिए क्या? नाही ना, नहीं। आपल्याला समजा एखाद्या बाईचा नवरा लांब गेला, अगर सोचो कि किसी का पति अगर दूर चला गया किंवा चालत लांब जात आहे, और कैफे चलते चलते वो दूर जा रहा है, समजा विचारा की तो कुठेतरी बाहेरगावी चाललाय, सोचो कि वो बाहर गाँव जा रहा है, मग ती किती रडेल? तो वो कितना रोएगी? काशी रडेल अशी, म्हणजे जसं काही तो मेलाच
नाही ना, नहीं ना, ती कशी रडेल? वो कैसे रोएगी? कोणी रडेल? थोड़ा सा ही थोडे रोएगी। दिवस अजून थोडंसं तिला दुःख होईल, एकट्यापणाची जाणीव होईल, और थोड़े बहुत पल में उसको क्या होगा, अकेलेपन का एहसास होगा, इसलिए थोड़ा सा रोएगी, पण जास्त नाही पर रडणार ज्यादा नहीं रोएगी ना, हा? कारण तो जिवंत आहे. क्योंकि वो जिंदा है। मग तसंच आहे, आपले ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा जे जातात पृथ्वी सोडून, ते जिवंत आहे. तो वैसे ही जो मसीह लोग पृथ्वी छोड़कर जाते हैं वो भी जिंदा ही तो है, स्वर्गात गेले ते. वो स्वर्ग में गए म्हणून हैं। आपण जास्त शोक करू नये. इसलिए हम ज्यादा शोक नहीं करना है, ह्याच्याबद्दल देव आपल्याला शिकवतो. और इसके बारे में उसने सिखाया है, त्याच्यानंतर आपल्याला उचलले जाण्याबद्दल शिकवण्यात आलेलं आहे. और उसके बाद हम उठाए जाने वाले उसके बारे में सिखाया गया है। 15%. खुद्द प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, हा, तर तो आपल्या मर्जीने शिकवत नाही, तो म्हणतो आपल्या प्रभू येशूच्या वचनानुसार तो तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय? आपण जे जिवंत आहोत हा, आपण जे जिवंत आहोत, आणि प्रभू येशूच्या आगमनासमयी जिवंत असू, हा, जे कोणी आता समजा, आता मला तरी वाटतंय प्रभू येशूच्या आगमनापर्यंत रॅप्चरपर्यंत शायद मी नाही राहणार, पण समजा तुमच्यातला राहिला, जसे हे लोकांचं वय छोटं आहे, शालोम, अनुग्रह, हे लोकांची वय छोटी आहे, आणि ती पिढी असेल, और वो पीढ़ी उस समय ती नहीं, पिढी राहील. वो पीढ़ी रहेगी, आता आमची पिढी, आमच्या टायमाची जी लोक आहेत ते शायद आम्ही जाऊ. और हमारे काल के जो अभी के लोग हैं वो चले जाएंगे। अनुमान जसं, कारण चिन्ह तर तसे दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं काही चिन्ह मी तुम्हाला दाखवते, रॅप्चरच्या वेळेची काही चिन्ह. फक्त मी सांगत नाही की त्या, पण तुम्ही जागृत राहण्यासाठी ती चिन्ह मी सांगते. और आप जागरूक रहने के लिए मैं आपको कुछ चिन्ह बताऊंगी। रॅप्चर आता पटकन तर नाही होणार, कारण रॅप्चरसाठी काही चिन्ह प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले आहेत. और रैप्चर जल्दी नहीं होने वाला है, क्योंकि रैप्चर होने से पहले कुछ चिन्ह परमेश्वर ने बताए हे हैं। चिन्ह जसे चालू झाले ना, की तुम्ही जेवढे जण त्या काळातले आपला शालोम, अनुग्रह, हे अनुग्रह, प्रणाम, हे लोक जे आहेत त्यांनी ते जागृत झाले पाहिजे, म्हणून त्यांच्या आयांनी लक्षात ठेवावं, आपल्या आपल्या बाळांना चिन्ह सांगून ठेवा. और अपने अपने बच्चों को चिन्ह बताकर रखना कि अगर उनको चिन्ह आगे भी दिखाई दी तो वो लोग ने क्या करना है, अपने आप को तैयार आपण तर करना है। गाड झोपणार बाबा, और हमको अच्छे से बड़ी बहुत अच्छी नींद देने वाली आपल्याला है। टेन्शन नाही, झोपून जाणार आपण स्वर्गात. और हमें टेंशन नहीं, हम सोकर स्वर्ग में जाने वाले हैं। पण जे ही मुलं आहेत ती पुढं भटकू नये, पर ये जो बच्चे वो आगे जाकर भटके नहीं, त्यांनी चिन्ह हे लक्षात ठेवावे, और ये चिन्ह उन्हें याद रखना है, त्यांच्यासाठी फार उपयोगी आहे. उनके लिए बहुत उपयोगी है, म्हणून फार काळजीचे आपण सर्वांनी इथं लक्ष देणार. और बहुत जरूरी है हम सबने यहाँ पर ध्यान म्हणून देना। तिथे लिहिलेलं आहे, जे येशू रॅप्चरच्या टायमाला, येशू यायच्या टायमाला, म्हणजे येशू रॅप्चरच्या वेळेलाही येशू येणार, और रैप्चर के समय में भी यीशु आएगा, पण मेघारूढ नाही, बादलांवर खडा रहेगा, वो बादलों पर खडा रहेगा हम तो ढगांवर भी उभा आहे, आपल्याला घ्यायला. हमें लेने के लिए। समझो उदाहरण, मेरे समय पे भी, हम सबके समय पे रैप्चर हो रहा है, आणि आता विचार करा की आपल्या काळामध्ये आता रॅप्चर होत आहे, हम उठाए जाने वाले हैं. आणि आता आपण उचलले जाणार तर आहोत, उचलले जायच्या वेळेला येशू ढगारूढ म्हणजे बादलों पर खडा रहेगा. आणि येशू उचलले जायचं, आपण उचलले जायच्या अगोदर तिकडे तो ढगांवरती असेल. 16 वचन. 16 वचन. कारण प्रभू स्वतःच मोठ्याने आज्ञा देत आद्य दूतांची वाणी आणि देवाच्या पाचारणाची हाक देणारी तुतारी फुंकली जात असताना स्वर्गातून खाली उतरेल. हाँ, प्रभु आप स्वर्ग से उतरेगा, म्हणजे तो स्वर्गातून आकाशामध्ये उभे राहील. और वो स्वर्ग से उतरेगा. हाँ, नंतर उस समय ललकार होगा, बहुत बड़ा आवाज होगा, आणि त्यावेळेस खूप मोठा आवाज होईल. प्रधान दूत का शब्द सुनाई देगा. आणि देवदूतांची वाणी ऐकण्यात येईल. प्रधान दूत कौन है? प्रधान दूत कोण आहे? हाँ? मिकाईल है. कौन है? कोण आहे? मिकाईल है. उसका आवाज सुनाई देगा. आणि त्याचा आवाज ऐकायला येईल. फिर परमेश्वर की तुरई फूकी जाएगी. आणि देवाची तुतारी फुंकण्यात येईल. हाँ, जितने लोगों ने वो तुरई सुनी है, आणि ज्या लोकांनी त्या तुतारीचा आवाज ऐकलाय, जो मसीह में मर गए हैं, जे ख्रिस्तान गेलेले आहेत, जैसे हम सब जो मसीह में जो पहले उठाए जाने से पहले जो गए, वो सब आणि जे उचलले जायच्या अगोदर गेले ते सगळे वे पहले जी उठेंगे, ते पहिले जिवंत अभी होते. स्वर्गात जाईल. आणि स्वर्ग और में फिर जाएंगे. लिखा है कि जो जिंदा है, नंतर जे जिवंत आहे, जो उदाहरण के तौर पर ये सब छोटे बच्चों की गैंग, आणि छोट्या मुलांची गँग, ऐसे लोग या ये लोग सब बुढ़ी बुढ़ी हो गई, ऐसे ऐसे वो लोग, आणि वयस्कर झालेली लोक, हाँ, वो लोग क्या हो जाएंगे? ते लोक काय होते? वो लोग उठा लिए ते जाएंगे लोक उचलले और जातात हवा में प्रभु से मिलेंगे. आणि हवेमध्ये देवाची भेटघाट करते. हमारा मिलन कहाँ होगा? ऊपर. आणि आपलं जे मिळणं आहे ते कुठे होईल? वरती. और वो हमें वहाँ स्वर्ग लेके जाएगा. आणि तो तिथे आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल. मिलेंगे कहाँ? आकाश में, आणि आपण कुठे भेटू? आकाशात, हवा में. हवेमध्ये, है ना. हवा में हमारा ऐसा हम बोलेंगे उस समय ना, परमेश्वर कुछ लोगों को आत्मिक आंखें खास खोलेगा. पृथ्वी पर रहने वाले लोगों की आत्मिक आंखें परमेश्वर उस समय खोलेगा. आणि त्यावेळेस पृथ्वीवरती राहणाऱ्या लोकांचे, काही लोकांचे आत्मिक डोळे देऊ होते. और क्या होगा मालूम? उनको ऐसा दिखाई देगा, प्रकाश ऐसे ऐसे जा रहा है.
आणि त्यांना असं दिसेल की असा प्रकाश वरती जातो. और प्रकाश होगा, ऐसे छोटे छोटे दीप असतात ना, प्रकाश की लाइट लाइट, जैसे मजनू नाही, मजनू नाही, जुगनू बघा, ते जे उडते हे आणि ते काजवे जेव्हा काजवे जेव्हा उडतात जर जुगनू उडते हे तेव्हा कसं दिसतं, तर ते जे ते दिसते इथं असं प्रकाश दिसतो ना. आणि त्याचे थोडा थोडा प्रकाश मग दिसतात. तसंच आहे ना, ख्रिस्ती लोकांचे असे छोटे छोटे असे प्रकाश आहे ना, त्याचे लोकांना दिसतील, अरे काहीतरी प्रकाशासारखं वरती चढतंय आणि एवढं सर्व चढतंय, और वैसे ही उन लोगों को दिखाई देगा कि मसीह का प्रकाश वैसे ऊपर जा रहा आणि है ते साक्ष देतील. और वो गवाही देंगे. आम्ही डोळ्यांनी पाहिलं, प्रकाश वरती जातो, और हमने आंखों से देखा है कि प्रकाश ऊपर जा रहा है तुटलेले तुटलेले प्रकाश दिसत होते. और जो टूटा फूटा जो प्रकाश है वो ऊपर जा रहा है. एका मागे असे गॅप गॅप असतो ना, तसे त्यांना ते प्रकाशांचा झुंड असं जाताना दिसेल. और एक के पीछे एक ऐसे जाते हुए उनको झुंड दिखाई देगा. हे न्यूज मध्ये साक्ष देतील, और वो न्यूज में गवाही देंगे. रिपोर्ट देतील, हा आम्ही गेलो का काही असे अद्भुत आम्ही चमत्कार आकाशामध्ये चिन्ह चमत्कार बघितला. और रिपोर्ट देंगे कि बहुत बताएंगे कि आकाश में हमने ऐसा चिन्ह चमत्कार देखा. हा प्रियनो, म्हणून प्रभूचं वचन इथे स्पष्टपणे सांगतं इसलिए प्रभु का वचन यहाँ पर स्पष्टता से कहता है की हमारा रॅप्चर होणार नियुक्त है, आणि आपलं रॅप्चर होणं नियुक्त आहे. हम हवा में प्रभु से मिलेंगे. आपण हवेमध्ये देवाशी हवा में प्रभु से मिलने के समय पर जो लोग अभी भी स्वर्ग नहीं गए हैं, यानी कौन से स्थान पर नहीं गए हैं, जहाँ प्रभु है वहाँ पर अभी तक नहीं गए हैं, आणि जी लोक अजून देव जिथे आहे तिथपर्यंत अजून ते लोक गेली नाहीये, वो लोग जो मरे हुए हैं वो जिंदा हो जाएंगे, और हम लोग जो जिंदा है हम सब इकट्ठा हवा में उठा लिए जाएंगे. आणि ती लोक जी मेलेली आहेत ती लोक जिवंत होतील आणि आपण पण काय होऊ तिकडे सगळे एकत्रित होऊ. अभी मैंने एक बार शाम को कलीसिया में, मैंने मतलब पवित्र आत्मा ने हमको शाम को कलीसिया में बताया था, कुछ लोग प्रभु में काम नहीं करते, आणि पवित्र आत्म्याने संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये एकदा सांगितलं होतं की खूप लोक काम नाही करत उद्धार के लिए. तारणासाठी. हाँ, वो लोग है ना ऐसे एक जगह पे रखे जाते हैं, उसे भी सुखलोक ही बोला जाता है, स्वर्ग का ही एक स्थान बोला जाता है, लेकिन वो स्वर्ग नहीं जाते, लेकिन वहाँ एक आग नहीं है. आणि ते लोक स्वर्गात नाही जात, पण तिकडे एक असं ठिकाण आहे ते स्वर्गाचंच ठिकाण आहे, पण तिथे ॲटलीस्ट आग नाही. वो वही लोग है जो यहाँ जो बताए गए. आणि जे इथे सांगण्यात आले ते तीच लोक आहेत. लेकिन जिन्होंने उद्धार का काम किया है, पण ज्यांनी तारणाची कामं केले उद्धार के लिए, अपने उद्धार के लिए, प्रभु के लिए बहुत काम किया है, आणि स्वतःच्या तारणासाठी देवाच्या राज्यात खूप कामं केले, वो जरूर स्वर्ग में जाएंगे. ते नक्कीच स्वर्गात जातील. अगर सोए हैं, अभी आग बंद किया तो जरूर जाएंगे. जर डोळे बंद केले आता तर नक्की ते स्वर्गात जैसे जातील. पौलुस जसं पौल आज स्वर्ग में, आज स्वर्गात आहे वो है प्रभु के साथ. आणि तो आहे देवाच्या सोबत ऐसे आहे. बहुत से लोग तशी भरपूर सारी लोक जो जितने भी ब्रदर दिनाकर, वो भी प्रभु के लिए बहुत काम किया. आणि ते दिनानंतर जे भाषण आहे त्यांनी पण देवाच्या राज्यात खूप काम केलं. प्रभु के ऐसे बहुत सारे लोग हैं जिन्होंने सच्चाई से मसीह के लिए जीवन जिया. आणि देवाची अशी खूप सारी लोक आहेत ज्यांनी देवासाठी एकदम खरेपणाने जीवन जगले. वो लोग को सोने की जरूरत, ऐसे ही जगह पे रखने की जरूरत नहीं. परमेश्वर उनका न्याय के सामने उनको लाकर वो स्तुति करते, उनका इसमें जीवन की पुस्तक में नाम देते हैं और उन्हें आगे तैयार कर देते हैं. आणि त्याला ते हवेच्या ठिकाणाचं ठेवण्यात नाही, पण त्यांना डायरेक्ट स्वर्गामध्ये घेण्यात येते, त्यांचा न्याय होतो आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांचं नाव वाचण्यात येतं आणि त्यांना स्वर्गात पहला घेण्यात येतं. स्वर्ग, दूसरा स्वर्ग, तीसरा स्वर्ग. मैं आपको उसका एक उदाहरण बताती हूँ. इसमें नोहा ने 3 खंड बनाया था, पहला, दूसरा, तीसरा. आणि लोहाने 3 खंड बनवलेले होते, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहला खंड में जो नीचे का ग्राउंड फ्लोर थे तो वो गंदे टाइप के लोग थे, मतलब गंदे टाइप के प्राणी थे. आणि पहिल्या मजल्यावरती खूप सारे घाणेरडे प्राणी होते, जिरा हाथी, जिराफ, टाइगर, सिंह, लायन, वाघ, क्रोकोडाइल, जो क्रोकोडाइल यानी मगर, और हानिकारक जो जीव जंतु है, आणि ते हानिकारक जीवजंतू वो आहे वहाँ रखे गए. ते तिथे ठेवण्यात आलेले. फर्स्ट फ्लोर पे कौन थे? आणि दुसऱ्या मजल्यावर हाँ, दूसरा माळा. हाँ, दूसऱ्या माळ्यावर कोण होते? दुसरे फ्लोर पे कोणता? वो लोग थे जो पाखर, ती लोक होती पाखरं बंदर, आणि मांजर, बिल्ली, कुत्रा. ऐसे जो अच्छे पाळीव प्राणी जो होते, जो अच्छे अच्छे हैं, जिन्हें इंसान प्यार करते हैं, वो लोग. आणि ते पाळीव प्राणी ज्यांना माणसं प्रेम करतात ती लोक. और जो तीसरा खंड था ना, आणि जो तिसरा खंड होता ना वहाँ कौन था मालूम? तिकडे कोण होतं माहिती आहे? नोहा की फैमिली. नोहा आणि त्याचं कुटुंब. और वही पर खिड़की थी. आणि तिथेच एक खिडकी होती. वहाँ पर क्या थी? एक खिड़की. तिथेच एक खिडकी होती. ना फर्स्ट फ्लोर पे खिड़की थी, आणि पहिल्या मजल्यावर खिडकी ना नव्हती, सेकंड फ्लोर पे थी, दुसऱ्या मजल्यावरती पण खिडकी नव्हती, थर्ड फ्लोर पे. फक्त तिसऱ्या मजल्यावर खिडकी तो होती. मसीहों में भी है ना कैरेक्टर है. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये पण एक कॅरेक्टर आहे. ऐसे मसीह है जो गंदगी से जीवन जीते. आणि अशी ख्रिस्ती जी घाणेरडीपणामध्ये जीवन जगतात.
अपने मर्जी से जीने वाले, आणि आपल्या मर्जीने जगणारे, हारने वाले, फाडणारे, झगड़ा करने वाले, भांडणं करणारे, गंदा जीवन जीने वाले, घाण जीवन जगणारे, कोणी उनका फर्स्ट फ्लोर, ते आहे त्यांचा पहिला मजला. मजला ज्याला आपण फर्स्ट पहिला खंड बघावे. आणि ज्याला तळ मजला म्हणण्यात आलाय. दुसरा जो खंड आहे ना, जो दुसरा मजला आहे ना, त्याच्यात असे जरा चांगलेचे कधी कधी चुकतात, कधी कधीच पडतात, पण आहे बाबा रविवारी येतात, चांगले येतात, रविवारी येतात, प्रभूची प्रार्थना करतात, ऐकतात. बस मध्ये मध्ये कधी कधी त्यांना काहीतरी होतं की पडतात. कारण मी निर्मल आहे ना, कारण बघा मांजर, कुत्रा, पक्षी हे सगळे निर्मल आहे. और बिल्ली कुत्रा ये जो पक्षी होते वो सारे निर्बल है. परंतु तिसऱ्या ज्या खंडामध्ये होता ना, जो मुख्य खंड आहे तिथे पवित्र आत्मा म्हणजे खिडकी म्हणजे पवित्र आत्मा, जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. और जो तीसरा खंड है उसमें पवित्र आत्मा से भरे हुए लोग हैं. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक और पवित्र आत्मा की प्रेरणा से चलने वाले लोग, तेच लोक थर्ड फ्लोअरला असते, म्हणजे तिसऱ्या खंडात असते. और वही लोग तीसरे खंड में रहेंगे. म्हणून स्वर्गाचे पण 3 भाग आहेत. इससे स्वर्ग के भी 3 भाग हैं. म्हणून पहिल्या खंडामध्ये आहे ना ती लोक असतील ज्यांना आहे ना आपल्या मर्जीने पण देव पण जसं डाकू, उदाहरणार्थ मी तुम्हाला वधस्तंभावर येशू बरोबर असलेला डाकू, त्याने काही काम केलं उद्धारासाठी, तारणासाठी. जो यीशु के साथ लटका हुआ जो डाकू था उसने कुछ उद्धार के लिए काम किया था क्या? पण येशू त्याला काय म्हणाला, और यीशु ने उसे क्या कहा? माझ्याबरोबर स्वर्ग सुख लोकात असेल. अब तो मेरे साथ सुख लोक में होगा. पण त्याला श्वेत कपडे नाही. और उसको श्वेत वस्त्र नहीं है. श्वेत कपडे कुणाला आहे? श्वेत वस्त्र किसको जे है? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, जो पवित्र आत्मा की प्रेरणा से चलते हैं, दुसरं जे रक्त साक्षी होतात जो रक्त साक्षी होते हैं आणि ख्रिस्तासाठी आपलं जीवन देतात, और मसीह के लिए अपना जीवन देते हैं ख्रिस्तासाठी जगतात. और मसीह के लिए जीते 3 हैं. जणांसाठी श्वेत वस्त्र. और इन 3 जनों के लिए श्वेत वस्त्र है. बाकी हा जो कॅटेगरी जो मोडतो ना मी तुम्हाला सांगितला, और बाकी जो लोग मैंने आपको बताए भांडतात, झगड़ा करते हैं, आपल्या मर्जीने चालतात, अपनी मर्जी से चलते देव हैं, त्यांच्यावर दया करतो जसं डाकूवर दया केली. और परमेश्वर उनके ऊपर दया करता है जैसे परमेश्वर ने डाकू के ऊपर दया की. तसं लोकांसारखं जे जीवन जगणारी काही आपल्या मंडळीत पण आहेत आणि दुसऱ्या मंडळीत पण आहे. येशूच्या बऱ्याचशा मंडळीत आहे, त्यांना तो त्या खंडामध्ये पहिल्या खंडात ठेवतो. और जो डाकू के नहीं अपना जीवन व्यतीत करते बहुत सारे मसीह लोग, उनको परमेश्वर क्या करता है वो पहले खंड में रखता है. त्यांना श्वेत वस्त्र नाही. उनको श्वेत वस्त्र नहीं है. लग्नाला आलेले ते लग्नाला आलेले ती लोक आहेत. और शादी में आए हुए वो मेहमान है. पाहुणे मेहमान काय आहे ते? यानी वो लोग पाहुणे कसे येतात? मेहमान कैसे आते हैं? रंगीबेरंगी कपडे घालून येतात ना, और रंगी बिरंगी कपड़ा पहनकर आते हैं. त्यांना आमंत्रित लोक, त्याला आपण निमंत्रण दिलेली लोक किंवा लग्नाला आलेले वराड, हा आता शब्द भेटला वराड, और शादी में आए हुए बराती, ती लोक आहेत. म्हणून ते लोक सगळ्यांना रंगीबेरंगी कपडे असतात. इसलिए उन सबको रंगी बिरंगी कपड़ा होगा. येशूकडून त्यांना श्वेत होतं आणि त्यांनी काही धार्मिकतेसाठी, पवित्रतेसाठी, येशूच्या राज्यासाठी काही काम नाही केलेलं आहे. क्योंकि उन लोगों ने परमेश्वर के राज्य के लिए और उद्धार के लिए उन्होंने कुछ काम नहीं किया. म्हणून देवाच्या राज्यात काम करणं गरजेचं आहे. इसलिए परमेश्वर के राज्य में काम करना जरूरी है. तुम्ही जेवढं काम कराल तुमचं स्थान तुम्ही करावं. और जितना आप काम करोगे उतना स्थान आपको मिलेगा. दुसरं आहे ते कधी कधी गाड्या मारतात चर्चमध्ये, येतात चर्चला, और दूसरा है जो कभी कभी चर्च में आते, कभी कभी चर्च में आने के लिए डांटे मारते हैं. येतात, आते कधी नाही येत, कभी नहीं आते, दान देतात, दान देते कधी नाही देत, कभी नहीं देते. असे जे आहेत तशा लोकांचा दुसऱ्या खंडामध्ये, तर घरात मसीह जीवन जगतात पण घरात प्रार्थना नाही, केली तर छोटीशी प्रार्थना करेल, छोटंसं एखादं वचन एवढंच वाचेल, 5 वाजले असे जे आहेत ते लोक दुसऱ्या खंडावर मिक्स होतात. मिक्सर टाईपचे लोक आणि मिक्स जी लोक आहेत, एक देवाकडे येतात, कधी देवाला आवडणारं पण जीवन जगतात, कधी कधी देवाला न आवडणारं पण जीवन जगतात. और कभी कभी परमेश्वर को अच्छा लगता है वैसे जीवन भी जीते और परमेश्वर को अच्छा नहीं लगता वैसा भी जीवन जीते. तिसऱ्या खंडात जे आहे त्यांना श्वेत वस्त्र देवी, ज्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालते, देवाबरोबर असते, देवाबरोबर चालते, देवाबरोबर राहते, देवाच्या म्हणजे ती आहे वधू, ख्रिस्ताची वधू. और जो तीसरा खंड है उसमें वही लोग रहेंगे जो पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर इस पृथ्वी पर चले, वही लोग तीसरे खंड में रहेंगे और परमेश्वर के साथ रहेंगे. वही है परमेश्वर की दुल्हन, ख्रिस्ताची वधू. परमेश्वर आणि यीशु आपल्याला मसीह की दुल्हन. ख्रिस्ताची वधू बनायचे, कारण ख्रिस्ताची वधू ख्रिस्ताच्या बाजूला आहे. और हमें यीशु की दुल्हन बनकर क्या करना है, उसके बाजू में रहना है. हे लक्षात. ये हमेशा याद आता ती रखना. निवड तुमची, तुम्ही काय करता? अब चुनाव आपका है, आप क्या करते आप हैं कोणत्या खंडात जाणार? और आप कौन से खंड में जाने वाले जसं काही हैं. लोक बघा मरायच्या वेळेला येशूला स्वीकार करतात. जैसे बहुत से लोग मरने से पहले यीशु को स्वीकार करते माझ्या हैं. आईने पण मरायच्या वेळेला मी तिला येशूची प्रार्थना केली, पापांची क्षमा केली, ती पण पहिल्या खंडात आहे.
और मैंने भी मेरी माँ के लिए करने से पहले प्रार्थना किया, पश्चाताप कराया। वो भी अभी तीसरे खंड में है। पहिल्या पहिले खंडात नाही. पहिल्या खंडात आहे. पहिल्या खंडात. तळमजला. माहिती पडलं. म्हणून अशी लोक तिथे ठेवतात की कधी लास्ट मोमेंटला ग्रहण करतात. असे आपण त्याच्यात असलं नाही पाहिजे. और हम उन लोगों में नहीं होना चाहिए. हे लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखना. काही जण बघा येशूकडे येऊन सुद्धा मोठी पूजा करतात, मग पुन्हा माफी मागतात, पुन्हा येशूसारखं देतात, पुन्हा मग आपल्या मर्जीने जगतात. अशी लोक काही ज्यांच्यावर प्रभू लास्ट मोमेंटला दया करतो ते पहिल्या खंडात म्हणतात. और कुछ लोग क्या करते हैं, यीशु के पास आते हैं, मूर्ति पूजा भी करते हैं. वो लोग कहाँ पर है? दूसरे पहले खंड में है. त्यांना म्हणून जागृत राहा, त्याच्यात आपण झाले नाही पाहिजे. इसे जागरूक रहो कि हम उनमें नहीं. म्हणून तिथे लिहिलेलं आहे की ते काय होतील, ते झोपलेले आहेत त्यांना ते पण जिवंत होतील. जो सोए हैं वो भी जिंदा हो जाएगा. रॅप्चरच्या वेळेला त्यांच्यावरही देव कृपा करेल. और रैप्चर के समय में परमेश्वर उनके ऊपर भी कृपा करेगा. त्यांच्यावर कृपा करेल. और उनके ऊपर कृपा त्यांना करेगा. काय करेल, और उनको क्या तेव्हा करेगा? मला रॅप्चर जरा समजा मी रॅप्चरच्या वेळेला असली और माझ्याबरोबर माझी आई जी पुढे गेली ती आई उचलेल. और रैप्चर के समय में भी परमेश्वर मुझे भी उठाएगा और जो मेरी माँ है उनको भी उठाकर लेकर जाएगा. सुमित्रा बहिणीला उचलेल, सुमित्रा बहन को उठाएगा. सोनाला उचलेल. सोना दीदी को उठाएगा. ती पण तशाच त्याच्यामध्ये मोडते ना, ती काय हर रविवारी येत नव्हती. और वो हर संडे को नहीं आती थी. है ना, तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. आपण बोललं तर मग म्हणे या दिदी मेलेल्या माणसांकडे असे बोलतो. पण आता काय करणार, जे सत्य ते सत्य आहे. जो सच है वो सच है. सत्यावर माणसाला चुकतं, पण आता ते सत्य आहे. तर मलाच माहिती आहे माणसांचं जीवन कसं आहे. और मुझे मालूम है कि मनुष्य का जीवन कैसे है. तर सांगायचा उद्देश की हम आपला राज्य होणार, आपण उचलले जाणार. और हमारा रैप्चर होने वाला है, हम उठाए जाने वाले हैं. म्हणून प्रियानो, ही एक गोष्ट कधी म्हणून आपल्याला आपल्या राज्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आता ह्या वचनानुसार काय प्रार्थना केली पाहिजे. और इस वचन के अनुसार मैं क्या प्रार्थना कर सकती हूँ? जर प्रभू राज्याच्या अगोदर माझी वेळ आली तुझ्याजवळ येण्याची, और अगर प्रभु रैप्चर के पहले ही मेरा उठाए जाने का समय आया तर मला स्वर्गात घे. तो मुझे स्वर्ग मिले. झोपलेल्या ठेवू नको, और सोए हुए मतलब परंतु मला काय कर, तर तुझ्या राज्यात तू ग्रहण कर. तेरे राज्य में तू मला मुझे स्वर्गातच घे. मुझे स्वर्ग में ही दे. मला पहिला खंड आणि दुसरा खंड पण नको. मुझे पहला खंड और दूसरा खंड नहीं जिथे चाहिए. तू आहे जहाँ पर तू है तिथे तू घे मला. और वहीं पर मुझे तू दे. आणि जर समजा राज्यापर्यंत आपण असू और रैप्चर तक अगर हम रहेंगे तर प्रभूला म्हणायचं, प्रभू मला राज्याच्या वेळेला मला पण उचला. और परमेश्वर को कहना है कि प्रभु रैप्चर के समय मुझे भी उठाना. पवित्र आत्मा मला उचल. पवित्र आत्मा मुझे उठा. मला तुझ्या प्रेरणेने चालव. मुझे तेरी प्रेरणा से चला. तुझ्याद्वारे मी चालली, तेरे धर्म में अगर तू चलोगी मला उचलशील. तो तू मुझे उठाएगा. कारण तुलाही फुकण्याचा जो आवाज आहे तो माझ्या कानात आला पाहिजे. और तुरही फूकने की जो आवाज है वो मेरे कानों में आना चाहिए. प्रधान दूतचा आवाज म्हणजे मिकाईलचा आवाज माझ्या कानात आला पाहिजे. और प्रधान दूत का आवाज, मिकाएल का आवाज मेरे कानों में पड़ना शायद चाहिए. तू काय बोलत असेल, वो क्या बोलता त्याने है, काय आवाज दिला असावा. और उसने क्या क्या बोल रहा है. शायद रेव्हलेशन मध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचू शकता. स्वर्गदूत म्हणतात आता ही वेळ जवळ आली आहे, आता काय होईल यांचं असं. तर तसंच शायद रॅप्चरच्या वेळेला प्रधान स्वर्गदूत असाही बोलेल, उठा उठा, आता तुमची वेळ आलेली आहे ख्रिस्ताबरोबर येण्याची. असा पण शायद आवाज असावा. और जैसे प्रकाशित वाक्य में जैसे वो जो परमेश्वर के स्वर्गदूत है वैसे बात करते थे, वैसे ही शायद वो मिकाएल भी बोलता होगा कि उठो, अभी तुम्हारा समय आ गया है. आई म्हणतात, म्हणून आपल्याला ही प्रार्थना उपासाच्या दिवशी केली पाहिजे, रोज केली पाहिजे की प्रभू माझं पण रॅप्चर कर, मला पृथ्वीवर ठेवू नको. और रोज हमें यही प्रार्थना करना चाहिए कि परमेश्वर रैप्चर के समय पे मुझे उठा ले, मुझे इस पृथ्वी के ऊपर मत छोड़. दुसरा थेसलोनिकाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, जोपर्यंत पवित्र आत्मा आहे तोपर्यंत अँटी क्राइस्ट येणार नाही. और दूसरा थेसलोनिकी पत्री में परमेश्वर का वचन कहता है कि जब तक पवित्र आत्मा है तब तक मसीह विरुद्ध नहीं आएगा. दुसरा अध्याय दूसरा अध्याय आणि त्याचं 6. दुसरा थेसलोनिका 2 त्याचं 6. आणि त्याला आताच प्रकट होण्यास कशाची आडकाठी होत आहे. आता तो अँटी क्राइस्ट काय येत नाही, आता अँटी क्राइस्ट काय येत नाही त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे. कारण केवळ निघून दिलेला समय आला म्हणजे तो येईल. एक वेळ त्याच्यासाठी ठेवलेली आहे की त्या वेळेवरच तो वरती येऊ शकतो. कोण, अँटी क्राइस्ट आणि ख्रिस्त विरोधक. तो त्याला एक वेळ दिली आहे, त्या वेळेवरच तो वरती पृथ्वीवर येईल. और मसीह विरोधी को एक समय दिया गया है, उसी समय पर वो ऊपर आएगा. तो पृथ्वीवर येईल, वो पृथ्वी पर आएगा. आणि तो काय करेल माहिती आहे, वो क्या करेगा मालूम है. तो धर्म जे आता ख्रिस्ती धर्म आहे, जो मसीह धर्म है, सर्व धर्म, सारे धर्म, त्याचा तो विरोध करेल. और उनका वो विरोध तो करेगा. म्हणे एकच धर्म आहे. वो कहेगा एक ही धर्म तो है. मंदिरात बसेल. बघा 4थं वचन, तो मंदिरात बसेल. वो मंदिर के अंदर म्हणे बैठेगा मीच देव आहे, और कहेगा मैं ही माझीच परमेश्वर हूँ आराधना केली और मेरी उपासना करनी चाहिए. आणि
आता इस्रायलचं मंदिर बांधलं गेलं नाही। और अभी तक इसराइल का मंदिर बना नहीं है। ज्यावेळेस तो इस्रायली लोकांना भुरळ पाडेल और वो इसराइली लोगों को भरमाएगा आणि म्हणेल की मी मंदिर बांधायला तुम्हाला देतो, और कहेगा कि मैं तुम्हें मंदिर बांधने के लिए देता हूं। परमेश्वराची आराधना करा। और तुम परमेश्वर की उपासना करो। 3.5 वर्षाच्या आतमध्ये ते मंदिर बनलं जाईल और 3.5 साल के पहले वो मंदिर बनाया जाएगा त्याच्यात तो बसेल। और उसमें वो बैठेगा। इस्रायली लोकांना तेव्हा शॉक होईल, अरे आम्हाला किती मोठा धोका मिळाला। और इसराइली को तब शौक मिलेगा, वो कहेंगे कितना बड़ा धोखा हमें मिला है। त्याच्यात तो बसेल और उस मंदिर में वो तो बैठेगा, बसेल, उस मंदिर में स्वयं बैठेगा आराधना करून घेईल लोकांना। और लोगों से वो उपासना करवा के त्या लेगा। काळात मूर्त्या बोलतील, और उस समय मूर्ति बात करेगी चिन्ह चमत्कार शैतान करेल। और चिन्ह चमत्कार शैतान हे करेगा। सगळे खोटे आणि थोड्या वेळासाठी। वो सब कुछ झूठ है और वो सब थोड़े समय के लिए। म्हणून ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्यांनी कधी चिन्हांच्या मागे जाऊ नये। इसलिए मसीह के पीछे चलने वाले लोग कभी भी चिन्ह के पीछे नहीं म्हणजे आपण जाते। देवाला म्हणतो ना, प्रभू माझा हात बरा कर, तुम्ही विश्वास ठेवेल। और प्रभु अगर तूने मेरे हाथ को चंगाई तभी मैं विश्वास करूंगा। हात चिन्ह नकोच, प्रभू तू बरं नाही केलं तरी चालेल, मला माहिती तू देव आहे, मी माझा तुझ्यावर विश्वास आहे। और प्रभु तूने मुझे चंगा नहीं किया तो भी चलेगा, पर प्रभु मुझे तेरे ऊपर पूरा विश्वास है। असा विश्वास पाहिजे, चिन्ह चमत्काराच्या मागे नाही जायचं। देव करणार आहे चिन्ह चमत्कार, और परमेश्वर हमारे जीवन में चिन्ह चमत्कार करने ही वाला है, पण आपण अट नाही ठेवायची। पर हम शर्त नहीं रखना है। म्हणून तिथे लिहिलेलं आहे की त्याला एक वेळ दिली आहे आणि त्याला काय लिहिलंय 7 वचन। हा व नरकाचा पुरुष आल्यावर तो जे कार्य करेल ते आधीच सुरू झालेले आहे, परंतु जो हा, या- एक मिनिट, जो नरकाचा पुरुष पुन्हा वाचलीच आहे। हा व नरकाचा पुरुष हा जो नरकाचा पुरुष, कारण तो नरकात आहे आता, त्याचा जो पुरुष आहे नाही त्यालाच आपण मसीह विरोधी ख्रिस्त विरोधी म्हणतो। तो आल्यावर जे कार्य करेल जो कार्य करणार आहे, कोणती कामं करणार आहे? 666 नंबर लावणार आहे, एक धर्म, सगळं एक धर्म, एक राष्ट्र, एक करन्सी, म्हणजे जे पैसा आपला आहे ना, आपला पैसा कोणता आहे? रुपया। मग आता बाहेरगावमध्ये कोणते कोणते रुपये? दिनार आहे, डॉलर आहे, पण नंतर एकच होणार, कारण एक ही पैसा एकच होगा करन्सी होणार। और एक ही करन्सी होगा। ते आधीच सुरू झालेले आहे। आधीच सुरू झाले बघा, सुरू झाले ना। आता किती गाड्यांवर 6 नंबर आहे, काही लोक आपल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये 6 नंबर लिहितात। और बहुत सी बातों में लोग अभी 6 नंबर लिखते हैं। आता तुम्ही जर कम्प्युटरमध्ये जर ते ज्या लाईनी असतात ना, प्रत्येक वस्तूवर बघा अशा कम्प्युटरच्या लाईनी असतात, और हर एक वस्तु के काळ्या ऊपर काळ्या लाइन लाईनी रहता है। हा तो 6 नंबरच आहे। वो 6 नंबर ही है। 6 QR कोड आपल्याला किती बरं वाटतं ना, अरे काय पैसे नको, QR कोड लगेच ट्रान्सफर, और लगेच ट्रांसफर तो होता पण है। 6 वो नंबर। भी 6 नंबर है। तयारी झाली आहे ना त्याची येण्याची, और तैयारी शुरू हो चुकी है उसकी आने की। ऑनलाईन सगळं करणं। और ये सब कुछ ऑनलाइन करना। आता बघा लोक पैसे घेऊन नाही फिरत, और अभी लोग पैसा लेके नहीं घूमते। आपल्याकडे अजूनही पैसे चालतात, कारण आपण ग्रामीण भागात आहोत। और हमारे पास अभी भी पैसा चलता है क्योंकि हम ग्रामीण भाग में हैं। सिटीमध्ये जावा, मुंबईमध्ये बस शहर में जाओ फिर तो बहुत साधे ऑनलाइन है। रिक्षावाल्याला सुद्धा ते लोक ऑनलाईन ट्रान्सफर करतात। और रिक्शा वाले को भी वो लोग ऑनलाइन पे करते हैं। माझ्या घरात काही उदाहरण आहे। और मेरे खुद के घर में ये उदाहरण है। माझ्या बहिणीची मुलगी 1 करोड रुपये घेऊन फिरत नाही। और मेरी बहन की जो लड़की है वो 1 रुपया लेकर भी नहीं रिक्षावाल्याला म्हणते, रिक्शा वाले को बोलती गूगल है पे करने वाली है क्या? और गूगल पे करना है का तुझ्या मैं तो ज़्यादा। आपण एवढी पॅन्ट शर्ट चांगली मस्त घालून आहे, एक खिशात रुपया नाही, और इतना अच्छा गया रिक्षावाल्याला पैसे द्यायला नाही। और रिक्शा वाले को पैसे देने के लिए फिर मच्छीवाल्याला सुद्धा म्हणतात ऑनलाईन पे करेली आहे का? और मच्छी वाले को भी कहती है कि ऑनलाइन पे करूँगी है क्या। तेव्हा मच्छीवाल्यांना पण ऑनलाईन पे केलं जातं। और मच्छी वाले को भी ऑनलाइन पे किया काय जाता नाही है वहाँ पर। मच्छीवाल्यांचं? बोला, लाजरी गोष्ट झाली। और ये शर्म की बात है। तुला ते लाजवते का? मच्छीवाल्याला गोष्ट विचारते, लाजलेली गोष्ट आहे ना। और ये शर्म की बात हे है। शैतानाचं घेण्याचं बघा, तिथे जे गेले आहे ते कामं आताच चालू आहे, और वो काम अभी भी चालू है। चालू केले। वो अभी चालू हो चुका आधार है। कार्ड कंपल्सरी केला, फिर आधार कार्ड कंपल्सरी किया है। पॅन कार्ड कंपल्सरी केला, पैन कार्ड कंपल्सरी किया है। वॅक्सिनेशन कंपल्सरी केलं, अभी वैक्सीन भी कंपल्सरी किया है। है ना, घ्यावंच लागेल। लेना ही पड़ा। हळूहळू तो लोक म्हणतील अरे सगळं कंपल्सरी, मग ठीक आहे आता 6 नंबर पण कंपल्सरी, चला घेऊया आपण। और लोग बोलेंगे अभी सभी कंपल्सरी किया गया है तो 6 नंबर की किती भी छान ले लेंगे। किती छान, कितना अच्छा है। आपल्याला घरात बसून सगळं भेटणार आहे। और घर में बैठे बैठे हमको सब कुछ मिलने वाला है। जेवण खाणं पिणं बँकिंग ट्रान्झॅक्शन सगळं काही घरातच होणार आहे। और खाना पीना बैंकिंग का सब काम घर में बैठकर ही होने वाला है। नंबर दाखवून फुकट भेटणार आहे रेशन। और नंबर दिखाओ तो फुकट राशन मिलेगा। लोकांनी वॅक्सिनेशन घेतलं कारण त्यांचं रेशन बंद होणार आहे म्हणून। और लोगों ने वैक्सीन लिया क्योंकि उनका रेशन बंद हो गया ग्रामीण है। भागामध्ये, ग्रामीण भाग में है ना,
त्यांनी ट्रेनची तिकीट भेटत नाही म्हणून त्यांनी वॅक्सिनेशन घेतलं. और कुछ लोगों को ट्रेन का टिकट नहीं मिल रहा है इसलिए उन्होंने वैक्सीन लिया. बऱ्याचशा गोष्टीसाठी त्यांना कामावर जॉईन होण्यासाठी, कारण कामावर वॅक्सिन नाही आहे, कामावर यायचं नाही. और वैक्सीन मैंने नहीं लिया तो काम पर मत आओ. मी म्हणत नाही वॅक्सिनेशन 6 नंबर आहे. और मैं ये नहीं बताती कि वैक्सीन ये 6 सांगायचं उद्देश ती वचन तुम्ही लक्षपूर्वक कळवून घ्या, समजून घ्या, तीच लाईन पूर्ण वाचा. नरकाचा पुरुष आल्यावर तो जे कार्य करेल तो ते कार्य करणार आहे. कोणतं कार्य करणार आहे? जर हा नंबर नसला तर तुम्हाला मारण्यात येईल, तुम्हाला काही लेनदेन नाही, तुम्हाला काही नाही. तुम्ही हे वचन रेव्हलेशन प्रकाशित वाक्य अध्याय 13 मध्ये वाचू शकता. और प्रकाशित वाक्य अध्याय 13 में आप उस वचन को पढ़ सकते हैं कि वो 6 नंबर आपने नहीं लिया तो आपको कुछ भी नहीं मिलेगा. मग आता तो तसंच करतोय बघा. और अभी वो वैसे ही कर रहा है. ती आधी सुरू झालेली आहे. आधी सुरू झालेलं आहे. झालंय ना सुरू हे काम? लोक घाबरतात आमचं रेशन बंद होईल. और लोग डरते हैं कि हमारा राशन बंद हो जाएगा. म्हटलं आपल्याला काही रेशन भेटत नाही, रेशनचा काही प्रश्न नसतो. और हमें तो राशन मिलता ही नहीं, इससे राशन का कोई सवाल ही नहीं. प्रश्नच नाही. प्रभूची स्तुती सुद्धा द्या, काही असेल ना. सांगायचा उद्देश तोच आहे. वॅक्सिनेशन ज्याने घेतलं त्याने पाप नाही केले, घाबरू नका. नाही तर तुम्ही मला आहे दीदीने आम्हाला असं सांगितलं, पाप नाही ते. और वैक्सीन लेना पाप नहीं. पण सांगते की माणसाची मेंटॅलिटी, मानसिकता अशा रीतीने बनवतात ते की त्याने त्या येणाऱ्या पुढील गोष्टीला सुद्धा सहकार्य. अरे किती चांगली गोष्ट आहे, हे घेतल्यावर आपल्याला जेवण भेटणार आहे, हे घेतल्यावर आपण मॉलमध्ये जाऊ शकतो, हे घेतल्यावर आपण सगळीकडे करू शकतो, म्हणून घेऊया. और मनुष्य की मन की तैयारी वो इस तरह से कर रहा है कि आगे चल के वो लोग क्या करेंगे, वो 6 नंबर लेंगे क्योंकि उनको अच्छा लगेगा कि सब कुछ फुकट मिल रहा है. परंतु जो या पुरुषाला प्रतिबंध करीत आहे तो त्याच्या मार्गातून दूर होईपर्यंत त्याला अडवणारा, त्याला प्रतिबंध करणारा तो कोण आहे? पवित्र आहे. उसको उल्का रखने वाला कौन है? पवित्र आत्मा. जोपर्यंत पवित्र आत्मा पृथ्वीवर आहे, मंडळी आहे. जब तक पवित्र आत्मा इस पृथ्वी पर है, कलीसिया है. मंडळी नाही, कलीसिया नहीं, म्हणजे पवित्र आत्मा पण नाही. मतलब पवित्र आत्मा कारण नहीं. पवित्र आत्मा आला त्या दिवशी मंडळी झाली. क्योंकि जब पवित्र आत्मा है तब कलीसिया बनाई. फार गरजेचे प्रिय, बहुत जरूरी है. हा पॉईंट तुम्ही आयुष्यभर जर तुम्ही तुमच्या मुलांनाही शिकवा. मंडळी फार गरजेची आहे. और अपने बच्चों को भी सिखाओ कि कलीसिया बहुत जरूरी है. खूप गरजेची आहे, बहुत जरूरी है. मंडळीशी तुझं जॉईंट नातं ठेवत जा. मंडळीशी कधीच तू लांब जाऊ नको. कलीसिया के साथ तेरा रिश्ता बनाए रख. कलीसिया से कभी भी दूर मत जा. ज्या दिवशी पवित्र आत्मा आला, जिस समय पवित्र आत्मा आया तो रविवार दिवस होता. वो संडे का दिन था. थोडंसं याच्यावर बघते, मी सांगते तुम्हाला. थोड़ा मैं आपको बताती हूँ. 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला. और 50वें दिन में पवित्र आत्मा आया. बरोबर आहे? करेक्ट आहे? पेंटिकोस्ट दिन. पेंटिकोस्टचा अर्थ आहे 50वां दिन. और पेंटिकोस्ट का अर्थ है 50वां दिवस. बघा मी इथं 50 दिवस लिहिलेले आहेत. और 50 दिन मैंने यहाँ पर लिखे हैं. पहिला दिवस पहिला आहे ज्या दिवशी येशू जिवंत झाला, ज्याला पुनरुत्थान म्हणतात, म्हणजे रविवार. और पहला दिन कौन सा है जिसमें यीशु मसीह जिंदा हुआ, उसका पुनरुत्थान हुआ, वो है संडे का दिन. रविवार. संडे का म्हणून दिन. हर ख्रिस्ती लोकांनी रविवारी येणं गरजेचंच आहे. इसलिए हर मसीह लोग संडे के दिन आना जरूरी है. खूप गरजेचं आहे, कारण हा पुनरुत्थानाचा दिवस आहे. बहुत जरूरी है क्योंकि ये पुनरुत्थान का दिन है. आपल्याला पुनरुत्थान झालंच पाहिजे. और हमारा पुनरुत्थान होना ही म्हणून चाहिए. आपल्याला हा दिवस पाळला पाहिजे. इसलिए हमें इस दिन को पालन करना है. आता तरी तुम्हाला सियोन मंडळी तुम्हाला दुसरे दिवस दिले. आता सोमवारचे हर सोमवारी प्रार्थना असते इथं संध्याकाळी 7 वाजता. त्या लोकांसाठी ठेवली की त्यांनी ॲटलिस्ट शब्दात पालन करावं. और सोमवार को यहाँ पर शाम को 7 बजे प्रार्थना रखी गई, इसलिए रखी गई कि वो लोग अपना शब्दाधीन पालन हर करें. म्हणजे ते जर रविवारी येऊ शकत नाही, 4 वाजताच्या हाऊचर्चला जाऊ शकत नाही, 3:30च्या हाऊचर्चला जाऊ शकत नाही, तर त्यांनी काय करावं? 7च्या प्रार्थनेला तयारी करावी. और वो लोग संडे को नहीं आ सकते, हाउचर्च में नहीं जा सकते, इसलिए उनको सोमवार को 7 बजे शाम की प्रार्थना की गई है. तर मला काही जणांनी म्हटलं की जे प्रभूमध्ये मजबूत आहेत, जो प्रभु में मजबूत है उन्होंने मुझसे कहा, 1-2च म्हणाले, एक दो लोगों ने कहा, तुम्ही आहे ना लोकांना रविवार हा दिवस पासून लांब करता. और आप क्या करते हैं, परमेश्वर को, लोगों को परमेश्वर के जो शब्दाधीन है उससे आप दूर लेकर जाते हैं. कारण रविवार हा पाळल्याने त्यांचं पुनरुत्थान होईल. और रविवार पालन करने से उनका पुनरुत्थान होगा. तुम्ही जर सोमवारी प्रार्थना ठेवली, अगर बुधवारी ठेवली, अगर आपने सोमवार को प्रार्थना रखा, बुधवार को रखा, शुक्रवारी ठेवली, शुक्रवार को लोक रखा, रविवारी येणार नाही. तो लोग संडे को नहीं आएंगे. मी म्हणलं शैतान चाप्टर आहे. मैंने कहा शैतान चालाक है. अंतिम काळात तो काम करतोय. अंतिम काल में वो काम कर रहा है. रविवारी लोकांना सुट्ट्या नाही. और संडे को लोगों को छुट्टी है. त्यांनी काम केलं नाही तर घर कसं चालेल? और काम नहीं लोग करेंगे तो घर कैसे चलाएंगे? देवाला कसे देते? और परमेश्वर को कैसे देंगे? म्हणून देव दयाळू आहे. इसलिए परमेश्वर दयालु है. त्या लोकांसाठी ठेवली ज्यांना खरंच शैतान त्यांच्या जीवनामध्ये सुट्टी देत नाही. और उन लोगों के लिए वो प्रार्थना रखी गई है जिनको सचमुच दुष्ट छुट्टी नहीं देता. त्याच्यासाठी आम्ही हे त्यांच्यासाठी एक तोडगा काढतो.
और उनके लिए हमने ये मार्ग निकाला त्याने अडचण टाकली ना, और उसने रुकावट डाली ना, मग आपण मार्ग काढलं, देवाने तो मार्ग काढला. तो परमेश्वर ने उनके लिए राह म्हणून निकाली. आम्ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार हे हौशल ठेवले, घरात प्रार्थना केली. इसे सोमवार को, बुधवार को, शुक्रवार को हमने हौसला रखी, घर में प्रार्थना रखी. दृष्ट अडचण टाकतो आपण. मंडळीचं काम काय आहे? मंडळीतल्या लोकांना येशूकडे येण्यासाठी मार्ग मोकळा करायचा. और दुष्ट क्या करता है? रुकावटें डालता है. पर जो कलीसिया में लोग आते हैं उनका क्या कर्तव्य है कि उनके बच्चों के लिए मार्ग तैयार करना, परमेश्वर के पास आने के लिए. तर म्हणून गरजेचं आहे, काय गरजेचं आहे की आपल्याला कसंही करून मंडळीचं काम काय आहे? चर्चमध्ये येणाऱ्या व्यक्तीचं कसंही करून देवाजवळ आला पाहिजे. और कलीसिया का क्या कर्तव्य है कि जो कोई मसीह में है वो कैसे भी करके यीशु के पास आए. मला काल पण रविवारच हा दिवस आहे. और संडे का दिन काही जणांचे नॅचरली आता समजा आपले आशिष होणार रविवारी सुट्टीच नाही. और हमारे आशीष भाई को संडे को छुट्टी नहीं. त्यांनी काम सोडलं तर 2 मुलांना कोण सांभाळेल? और उन्होंने अगर काम छोड़ दिया तो उनके दोनों बच्चों को कौन देखेगा. हवा खाऊन तर नाही चालू शकत. हवा खाकर तो नहीं चल सकते. तर आपण कसं बुद्धीने चाललं पाहिजे ना. इसलिए हमें बुद्धि से चलना है. सांगायचं उद्देश हा की रविवारी हा येशू उठला. और संडे के दिन यीशु से जिंदा पहिला हुआ. दिवस ज्याला म्हणण्यात आला. और जिसे पहला दिन कहा गया, दुसरा मंगळवार, सोमवार, दुसरा सोमवार हे असं जर तुम्ही पाहत गेला ना और इस स्थिति से अगर आप देखकर गए ना तर हा 50वा दिवस रविवार आहे. तो 50वां दिन ही संडे को आता है. तिथे प्रार्थना संपल्यानंतर पहिले एक राऊंड मारा. इंग्लिशमध्ये लिहिले संडे मीन्स एस, एम मीन्स मंडे, टी म्हणजे ट्यूजडे, वेनसडे मतलब डब्ल्यू, थर्सडे यानी टी, एफ यानी फ्राइडे, एस यानी सैटरडे, फिर संडे. एस एम मीन्स मंडे, टी फॉर ट्यूजडे, डब्ल्यू फॉर वेनसडे, टी फॉर थर्सडे, एफ फॉर फ्राइडे, एस फॉर सैटरडे, अगेन संडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, संडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, फिर संडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, संडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, फिर संडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, 49, संडे 50. त्या दिवशी पवित्र आत्मा आला. अब उस समय पवित्र आत्मा तो है. जाईल वो जाएगा भी रविवारी. संडे को ही. तो जाणारही रविवारी. वो जाएगा भी संडे को ही. म्हणून जागरूक राहा. इसे जागरूक रहो. पहिलं चिन्ह जे देव तुम्हाला देतो ना, और पहला चिन्ह जो परमेश्वर आपको दे रहा है रविवार पाळा. वही संडे का दिन पालन करो. रविवारच्या दिवशी कुठेही इथे तिथे फिरायला जाऊ नका. और संडे के दिन यहाँ वहाँ घूमने मत जाओ. प्रार्थनेला या. प्रार्थना में आओ. फार गरजेचं आहे कारण त्या दिवशी रॅप्चर होईल. बहुत जरूरी है क्योंकि उसी दिन रैप्चर होने वाला कारण है. पवित्र आत्मा आला, मंडळी बनवली. और पवित्र आत्मा आया और उसने कलीसिया को साबित पवित्र किया. आत्मा जाईल मंडळीला घेऊन जाईल. म्हणून त्याला रोखून कोण ठेवतंय? पवित्र आत्मा आणि मंडळी. जोपर्यंत मंडळी आहे तो येऊ शकत नाही. और पवित्र आत्मा जब जाएगा तो कलीसिया को लेके जाएगा. और मसीह जो विरोधी है उसको किसने रुका कर रखा है? पवित्र आत्मा ने और कलीसिया ने. मंडळीला चालवणारा पवित्र आत्मा. और कलीसिया को चलाने वाला पवित्र आत्मा. मंडळीचा हेड येशू. और जो कलीसिया का हेड है वो ही यीशु. डोकं जे आहे येशू. और सर जो है वो ही यीशु. माहिती पडलं. म्हणून सांगायचा उद्देश आहे हा पहिला पॉईंट आहे. जो त्याला अडवून प्रतिबंध कोण करत आहे, त्याला अडवत कोण आहे? त्या 2 गोष्टी. कोण? 3 गोष्टी. एक आहे वेळ. देवाने एक वेळ ठेवली. और परमेश्वर ने एक समय रखा है. दुसरी गोष्ट आहे पवित्र आत्मा. दूसरी बात है पवित्र आत्मा. तिसरी गोष्ट आहे ही मंडळी, चर्च. और तीसरी बात है कलीसिया. म्हणून प्रियानो ह्या गोष्टी तुम्ही जागरूक राहा. और इन बातों में आप जागरूक रहो. हां, तर तुम्हाला कळालं. आपण अजून दुसरा पॉईंट बघूया. और दूसरा पॉइंट हम देखेंगे. त्या अगोदर अजून एक वचन वाचू. और उससे पहले हम एक वचन पढ़ेंगे. उचलल्या जाण्याचं वचन. उठाए जाने का वचन. पहिलं करंथीकरांचं पत्र पहला करंथियों की पत्री अध्याय 15 अध्याय 15 आणि 51 आणि 52. म्हणजे 51 और 52. खरंच आपलं रॅप्चर होणार आहे हे पौल पण करंथी मंडळीला पण सांगतोय. और पौलुस भी करंथियों की कलीसिया को ये बता रहा है. पहिला करंथी की पत्री अध्याय 15 पहला करंथियों की पत्री अध्याय 15 त्याचे 51 आणि 52. उसका 51 और 52. फर्स्ट करंथियन चॅप्टर 15 वर्स 51-52. ऐका, मी तुम्हाला एक अद्भुत रम्य रहस्य सांगतो. आपण सर्वच मरणार नाही. हा, तो लक्षपूर्वक ऐका की देव पुन्हा दिलाय मग ऐका. आता तुम्हाला देव काय सांगतो? ऐकायला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला एक अद्भुत रम्य रहस्य सांगतो. अद्भुत कधी कुणीच्या मनात आली नाही. आणि रम्य म्हणजे खूप चांगले.
जी आपल्यासाठी खूप चांगली आहे अशी गोष्ट सांगतो. कोणती गोष्ट? आपण सर्वच मरणार नाही. आपण मरणार नाही. सर्वच म्हणजे ते आपण जेवढे आहोत ख्रिस्तात आहोत ते सगळेजण काय करणार? मरणार नाही. मग तर आपणा सर्वांना नवीन शरीरे देण्यात येतील. आपल्याला काय होईल? नवीन शरीर आपल्याला प्रभू येशू देईल. आपल्याला नवीन बॉडी भेटेल. हे सर्व क्षणार्धात डोळ्याचे पाते लवते न लवते तो शेवटची तुतारी वाजल्याबरोबर घडून येईल. जशी तुरही फुकली गेली, तिथे लिहिलेलं आहे पुन्हा तिसऱ्या वाच. हे सर्व क्षणार्धात, हे क्षणात होईल. जसं आता हे किती वेळ लागला डोळे झुकायला, है ना? अगदी जास्त वेळ पण नाही लागला, वेळ पण नाही आपण बोलू शकत, पण क्षणात तसंच आहे ना. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच शेवटची तुतारी वाजल्याबरोबर शेवटची तुतारी म्हणजे ती तुरई जर आपण म्हणतो, मराठी त्याला तुतारी म्हणण्यात आली, ती तुतारी फुकण्यात आली. कारण आकाशात तुतारीचा निनाद घडून येईल. कारण आणि मरण पावलेले सर्व विश्वासणारे ख्रिस्ती लोक अमर शरीरे धारण करून पुन्हा जिवंत होतील. असं त्यांना शरीर भेटेल जे कधी त्यांना मारू नाही शकणार, ते कधी मिळणार नाही, ते जिवंत होतील. आणि त्यावेळी जिवंत असलेले आपणालाही नवीन शरीरे मिळतील. आपण जे जिवंत आहोत, समजा बायचान्स रात्रीच्या वेळेला आपण पण जिवंत असेल तर आपल्यालाही नवीन शरीर मिळेल आणि आपण कुठे जाऊ? वरती. हम बदल जाएंगे, हम उठाए जाएंगे. 52 मध्ये लिहिले हम उठाए जाएंगे. म्हणून प्रियांनो, उचलला जाण्याचा दिवस फिक्स आहे, नियुक्त आहे. तो वेळ, तो दिवस कुणालाच माहिती नाही. और उठाए जाने का जो दिन है वो नियुक्त है, वो दिन किसी को भी मालूम नहीं. प्रभू म्हणाला की तो दिवस ना त्याच्या पुत्राला म्हणजे मनुष्य की पुत्र को भी मालूम नाही, सर्वदूतांना माहिती नाही आणि कोणालाही माहिती नाही. और देवाच्या पुत्राला और स्वर्गदूत को किसी को भी वो समय नहीं मालूम. परंतु देवाची इच्छा काय आहे? और परमेश्वर की इच्छा क्या है? की आपण जागृत राहावं, कि हम जागृत रहे आणि चौकस राहावं. आणि और चौकस रहे. म्हणून काढूया मत्ती अध्याय 24, मत्ती अध्याय 24 त्याचं 40 आणि 41. 40 और 41. मत्ती मत्ती 24 अध्याय 24 त्याचं 40 आणि 41. त्या समयी शेतात एक काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल. एक ठेवला जाईल, एक घेतला जाईल. म्हणजे जिथं आपण बघतो रॅप्चरच्या बाबतीत आपण इथे बघतो, उचलल्या जाण्याच्या बाबतीत आपण इथे बघतो. मग त्याच्या अगोदर एक चिन्ह दिलेलं आहे. और उसके पहले एक चिन्ह दिया गया है. 37. नोहाच्या दिवसात परिस्थिती होती तशीच मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा होईल. बस हा दुसरं चिन्ह आहे. हे दुसरं चिन्ह आहे. ते काल सांगण्यात आलेलं की नोहाच्या काळात कसे चिन्ह होतं, और नोहा के काल में कैसी चिन्ह कशी परिस्थिती होती, कैसी परिस्थिति थी, कशीच होणार. वैसे ही होगी. नोहाच्या काळामध्ये पाण्याने पृथ्वी नाश केली. और नोहा के काल में पानी से पृथ्वी नष्ट हुई. आताही बघा सगळीकडे पाणीच पाणी जास्त होते. और अभी भी क्या हो रहा है? सारी जहाँ पर पानी पानी होता है. पाण्याने नुसतं हैरान करून टाकले. म्हणजे पाऊस एवढा देव देतोय, पाऊस चांगला आहे पण एवढा देतोय की आता जिथं बघा तिथं पाणीने डुबलंय, सगळं भरतंय, नाश होतोय. और परमेश्वर ने इतनी बारिश अभी दी है कि सब कुछ जगह पानी से भर रही है. मग हे शेवटचं क्षण आहे ना, और ये आखिर का समय है ना. हे दुसरा पॉईंट आहे. जेव्हा आपण पृथ्वीवर काही होतं ना विपत्तीचे दिवस, तेव्हा समजायचं बाबा आजही मी उचलला जाऊ शकतो. और पृथ्वी के ऊपर अगर विपत्ति आती हुई आपको दिखाई दी तो सोच समझ जाना कि अभी भी मैं उठाया जा सकता था. 41. जात्यावर रळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतात की जाती जी पिसतात, चक्की जी पिसतात ती कधी पिसली जाते? काही ठिकाणी सकाळी, काही ठिकाणी मोस्टली तर आपल्या इकडे सगळ्याच्या चक्क्या झाल्या. पहिल्या कशा बायका जात्यावर जळायचे ना, ते कधी जळायचे? कधी जळायचे? बघा जुन्या काळामध्ये जात आहे ना, ते लोक सकाळी उठायच्या बायका करून त्यांना पीठ लागायचं. म्हणून त्या काळातल्या बायका माणसांना आहे ना ताजं पीठ पाहिजे. आपल्याकडे कसं आता 10 किलो आणलं ठेवलं, 20 किलो आणलं ठेवलं, है ना.
त्या काळात तसं नव्हतं. उस काल में ऐसा नहीं था। त्या काळात कसं ताजं ताजे काही काही घरांमध्ये ताजे ताजे दळायचे आणि मग भाकऱ्या बनवायच्या किंवा ताजे ताजे गहू दळायचे जात्यावर आणि मग चपात्या करायच्या. हा त्या काळाचा होता. म्हणून तुम्ही कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी वाचताना कधी कधी विचार करते ना, मी प्रभूला म्हणते बरं झालं बाबा मला तो त्याला मला जन्म नाही दिला. त्या जुन्या आहेत. मी तो म्हणायचं लग्नाच्या वेळेला हळद दळली होती. बापरे हात दुखायला लागलेला. थोडंसंच दळलेलं, जास्त नव्हतं दळलेलं चक्कीवर. त्या जात्यावर आणलं होतं भाड्याने, हात जाता आणलेलं. आम्ही मागे लागलेलो आयुष्यात. जाताना आम्ही बघितलं नाही. जात्यावर आपण हळद दळू. बहिणीच्या लग्नाची हळद दळायची. हळद सुद्धा त्याच्यावरच दळायचे, मसाले पण त्याच्यावरच दळायचे, सगळं त्याच्यावर दळायचं. घरातल्या बायकांना किती काम असायचं. और उनके लिए वो बहुत काम रहता था। हवा नाही, पंखा नाही, आपल्याला बिना पंख्याच्या पण राहत नाही. और बिन पंखे के हम रहते नहीं। त्या काळात पंखा नव्हता ना, और उस लाईट टाइम नव्हती. उस काल में पंखा नहीं था, लाइट नहीं थी। अगरबत्तीने किंवा त्यांनी काय तेल रॉकेल पण त्या टायमाला नव्हतं. रॉकेल काढलं नव्हतं तेव्हा. और रॉकेट भी उस समय नहीं था। त्यावेळेला ते लोक फक्त तेलावर सगळं जाळवायचं. बत्ती बनवायची, तेलाची बत्ती बनवायची. और वो तेल की बत्ती बनाते थे। किती हार्ड लाईफ होतं. और कितना कठिन जीवन था। चालत एका गावातून दुसऱ्या गावात जायचं. एक गांव में दूसरे गांव में जाने के लिए वो लोग चलते जाते थे। रोज गार्डन असायचं. और रोज गार्डन रोज गार्डन म्हणजे डबा घेऊन बाहेर जावं लागायचं ना, सकाळचं थोडी होती. और बाहर जाना पड़ता। मग किती हार्ड लाईफ होतं. हे असं आहे ना, जेव्हा येते ना, असं जुनं वाचताना मी म्हणते प्रभू आपलं त्या टायमाचं लाईफ खूप हार्ड होतं. बरं झालं तुम्हाला जन्म नाही दिला. और उस समय का जो जीवन था बहुत कठिन था। अच्छा हुआ प्रभु ने मुझे उस समय जीवन नहीं दिया। शेतात कामं करायला, जेवण बनवून शेतात जायचं कामाला. और खाना बनाकर खेती में काम करने के लिए जाना। हाड कामे, हाताचे सगळे काळे पुढे झालेले असायचे. मग हात होतात. और हाथ एकदम रफ हो जाते थे, बहुत काले पड़ते थे, है ना. केस अशी भुरी तेल लावलं तरी कुठे कसे तरी दिसतात. तेल लगाने के बाद में बाल भी अजीब से दिखने लगे। म्हणून मग मी विचार करते बाबा बरं झालं प्रभू तुम्हाला इथे जन्म दिला. या काळात या सदीमध्ये तू जन्म दिलास. और अच्छा हुआ प्रभु ने मुझे इस काल में जीवन दिया। ट्रेन है, बस है, रिक्षा है, गाडी आहे, हो किती फॅसिलिटी आहे. और कितनी फैसिलिटी है। किती चांगले. तिला आपल्याला उचलून पीठ आणायचं नाही तर त्याच्यामध्ये ठेवायचं. रिक्षामध्ये रिक्षा घेऊन येते सामान. और आटा उठाकर रिक्शा में डालने का, फिर रिक्शा लेकर आती है। किती लांब भाज्या आणायला जायला लागायचं. और दूर दूर जाना पड़ा था सब्जी लाने के लिए। भाज्या पाहिजे तर शेतात ते बनवायच्या. और अगर सब्जी चाहिए तो खेती में पहले बनाने का, शेतीतून आणायचं और खेती से लेकर आने का, मग बनवायचं. और लाकर फिर बनाने हे का। मी गावी एकदा गेली तेव्हा मला कळालेलं. और जब मैं गाँव गई तब ये मुझे मालूम फर्स्ट पड़ा। टाइम लास्ट, नंतर कधी नाही गेली. और पहली बार गई, उसके बाद में कभी भी नहीं गया। आता तर चांगलं झालेलं गाव. आता रोज गार्डन नाही गेले तरी पण मला जायला थोडंसं. आता मी जाणार आहे तसे. पण सांगायचा उद्देश प्रियांनो, म्हणजे तो काळ तसा भयानक काळ होता. और वो काल भयानक काल था। म्हणून जाता आहे ना, कधी दळलं जातं माहिती आहे. चालत जातं सकाळी भोरला. और चक्की कब चलती है? सूर्य भोर को। म्हणून जागृत राहा. इसलिए रविवार दिवस, संडे का दिन, भोरचा दिवस. और भोर का दिन। आता मी तुम्हाला एक दुसरं पण कारण सांगते. जर आता इथं उजेड आहे ना, सकाळ आहे ना, और यहाँ पर सोचो अभी सुबह है, तर अमेरिकेला रात्र असेल. तो अमेरिका में रात होती है। सूर्य तिथे आहे, सूर्य यहाँ पर है, चंद्र तिथे आहे. तो चंद्र वहाँ पर है। देवाने अशी सृष्टी बनवलेली आहे. और परमेश्वर ने ऐसी सृष्टि को बनाया है। म्हणून तिथे ते लिहिलेलं आहे, दो व्यक्ति खेत में काम करते होंगे, एक लिया जाएगा दूसरा छोड़ दिया जाएगा. दोन व्यक्ती शेतामध्ये काम करत असतील, एक उचलला जाईल आणि एक ठेवला जाईल. शेतात पण कामाला सकाळीच माणसं जातात. और खेती में भी काम करने के लिए लोग सुबह ही जाते आणि हैं। संध्याकाळ पण संध्याकाळपर्यंत माणसं शेतात असतात. और शाम तक वो लोग खेती में रहते हैं। आणि तुम्ही जर उदाहरण पाहिलं ना, और अपने अगर उदाहरण देखो ना, येशूने म्हटलं की जो शेतात कामाला होता, जो खेती में काम करने के लिए था, सकाळपासून कामाला होता और सुबह से काम करता आणि है, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत 1 घंटा काम केलेल्या माणसाला पहिलं बोलवलं. और असं आहे ना तो दाखला.
त्याला बोलवलं और उसको मैंने बुलाया आणि त्याला काय दिलं? और उसको क्या दिया? 1 दिनार. 1 दिनार. 1 दिनार म्हणजे स्वर्ग. और 1 दिनार मतलब स्वर्ग. मग तो वेळ होता सायंकाळचा वेळ. और वो समय था शाम का समय. कधी आपल्याकडे भोरही होऊ शकतो, हमारे पास सुबह भी हो सकती है, सायंकाळी होऊ शकतो. शाम को भी हो सकता है. म्हणून जागृत राहा. इसलिए जागरूक रहो. म्हणून तिथे लिहिलेलं आहे 36 वचनात, वो दिन और वो समय कोई नहीं जानता. आणि तो दिवस आणि ती वेळ कोणालाच माहिती नाही. सिर्फ पिता को माहिती. फक्त पित्याला माहीत आहे. म्हणून आहे ना, आपण काय केलं पाहिजे, त्यावेळेसच आपण इथं राहिलं नाही पाहिजे. और हम यहाँ पर नहीं रहना चाहिए. म्हणून प्रार्थना केली पाहिजे. इसे प्रार्थना करना चाहिए. आपल्यासाठी की प्रभू माझाही काय कर, तू रक्षण कर. और हमारे लिए प्रार्थना करना चाहिए कि प्रभू हमारा रोज आमचा पण तो रक्षण मला करा. पण तू उचल. मुझे भी तो उठा. तिथे तर फक्त 2 जणांचं सांगितलेलं आहे. और यहाँ पर तो सिर्फ 2 ही व्यक्तियों को कहा गया है. पण जर तुम्ही लूक अध्यायामध्ये वाचलं ना, 17व्या अध्याय, लूक अध्याय 17 में अगर आपने पढ़ा ना, लूक अध्याय 17, लूक अध्याय 17, इथं पण 2च आहे. चौतीस. मी तुम्हाला सांगतो की त्या रात्री दोघे जण एका अंथरुणात झोपलेले असतील. एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल. हां, मग ती झोपण्याची पण वेळ आहे. और सोने का भी समय म्हणजे है. रात्रीची पण वेळ आहे. और रात का भी समय है. म्हणजे ती वेळ आपल्याला देवाने कशी, भोर, सायंकाळ आणि रात्र, या तिघांपैकी कोणतीही वेळेवर रॅप्चर होऊ शकतो. और भोर को, शाम को, इन्हें तो रात को, इन तीनों समय में कभी भी रैप्चर हो सकता है. त्यामुळे आपण जागृत राहणं गरजेचं आहे. इसलिए हमें जागरूक रहना जरूरी है. तिसरं इथं उदाहरण दिले, तिसरं जे चिन्ह इथं दिलेलं आहे ना, और तीसरा जो चिन्ह यहाँ पर दिया गया है ना, ते चिन्ह कोणतं आहे माहिती आहे? वो चिन्ह कौन सा है मालूम है? 22 वचन. 22 वचन. येशू पुढे देवाचे राज्य या विषयावर पुन्हा बोलला. तो म्हणाला, अशी वेळ येत आहे की मी एक दिवस तरी तुमच्याजवळ असावे अशी तुम्हाला उत्कंठा लागेल, परंतु त्यावेळी मी येथे असणार नाही. मी परत आलो आहे, मी येथे आहे, मी तेथे आहे, अशा बातम्या तुमच्या कानावर येतील. पण त्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा मला भेटण्यासाठी इकडे तिकडे जाऊ नका. कारण आकाशात वीज चमकली म्हणजे ती पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश पाडते. तसेच मी मानवपुत्र येईन तेव्हा होईल. परंतु त्या अगोदर मला भयंकर दुःख सोसावे लागेल आणि या पिढीकडून नाकारले जावे लागेल. हां, या पिढीपासून काय होईल? तुच्छ ठहराया जाएगा. तिसरं जे आहे, तुम्हाला या पृथ्वीवर तिसरं चिन्ह दिसेल. जेव्हा लोक जास्त येशूला तुच्छ बघतील, येशूचा नकार करतील आणि खोटे खोटे संदेश ते निघतील. आता पण तुम्ही पहा, यूट्यूबवर जर तुम्ही पाहिलं ना, खूप खोटे खोटे संदेश ते आले. मी ख्रिस्त आहे, मीच येशू आहे, माझ्याशिवाय कोणी नाही, असं म्हणून. काय एक एक असे खोटारडे संदेश जे निघतात तर विचार करतो, लोक कसं काय यांच्या मागे जातात. और यूट्यूब पे भी आप देखो कि बहुत जो झूठे भविष्यवक्ताएं वो उठ खड़े हुए वो बोलते कि मैं ही यीशु मसीह और मैं ही हूँ. पण अंतिम काळात, आता येणाऱ्या काळामध्ये अजून होतील, और आने वाले काल में और उठ खड़े खूप होंगे, वाढतील. बहुत बढ़ेंगे. पण त्याचे हे तुम्हाला सर्वात मोठं चिन्ह आहे. और वो आपके लिए सबसे बड़ा चिन्ह है. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहा. आता कसं मी यूट्यूबवर बघितलं, काय काय लोकांनी बघितलं, काय काय लोकांना नाही माहिती. पण शेवटचं काळ म्हणजे जेव्हा रॅप्चरच्या अगोदर हा जो प्रकार आहे ना, तो जास्त होईल. और रैप्चर के पहले ये जो प्रकार है वो बहुत बढ़ेगा. उचलायच्या अगोदर येशूचा जास्त नकार केला जाईल. और उठाए जाने से पहले यीशु मसीह का बहुत इनकार किया जाएगा. आमच्या काळात तर आता आम्ही कमी बघतोय. और हमारे काल में तो हम थोड़ा ही देख रहे आमचा हैं. काळ म्हणजे आमच्यासारख्या वयाचे जे आहेत कमी पाहतात ते, म्हणजे येशूबद्दल त्रास, तरी पण थोडासा येशूच्या लोकांना सपोर्ट आहे. और यीशु के लोगों को थोड़ा बहुत तो सपोर्ट है अभी. पण त्यांच्या काळात आहे ना, और उनके काल में या ना, लहान मुलांच्या काळात, इन छोटे बच्चों के काल जेवढे में, तुमची लहान लहान मुलं आहेत, आपके जितने छोटे छोटे जो बच्चे हैं, आम्ही माहिती आहे, आम्ही जोशुआच्या काळासाठी ह्यासाठीच रोज प्रार्थना करतो. और जोशुआ के काल के लिए हम रोज प्रार्थना करते हैं, तो टिकून राहावा, वो बने रहेंगे. कारण त्याच्या काळात जास्त सताव होईल क्योंकि उसके काल में ज़्यादा सताव होगा ख्रिस्ती लोकांना. मसीह को. म्हणून धर्म त्यागला जाईल, और धर्म छोड़ दिया ख्रिस्ताचा जाएगा, विरोध केला जाईल, मसीह का विरोध किया जाएगा, जास्त सताव केला जाईल. ज़्यादा सताव किया जाएगा. सताव हा सर्वात मोठा पॉईंट आहे. तेव्हा समजा आता आपल्याला उचलण्याची वेळ जवळ आलेली आहे. और सताव ये सबसे बड़ा पॉइंट है. अगर उस समय समझ जाना कि अभी उठाए जाने का समय नाही, नहीं हे है. पहिले जोडून गेले, और धन्य है जो पहले ही सो गए. त्यांना सतावून जायची गरज आहे. तर आपली मुलं त्याच्यात असणार म्हणून आपण प्रयत्न करा. आता ते लहान आहे,
अभी वो छोटे हैं। आता आमचा जोशवा लहान आहे का? हमारा जोशुआ भी छोटा आम्ही है। अजूनही म्हणतो प्रभु वो छोटा है, उसको इतना ज्ञान नहीं है, प्रभु आप उसको मदद करो, उसके काम में वो टिके रहे, अपनी बहन को पकड़े रहे, अपनी बहन को संभाले, गलत राह पर नहीं जाए, गलत चुनाव नहीं करे, भरमाने में नहीं आए, अंतिम दिनों में उठाए जाने के लिए हमेशा तैयार रहे, अपनी बहन को, अपनी पत्नी को, उसके जीजा को ऐसा ख्याल करे, एकदम संभाल कर पकड़े, ताकि रैप्चर के समय इनका रैप्चर हो जाए। आम्ही आताच करतो और हम अभी ही प्रार्थना ज्या करते हैं। गोष्टी आपल्याला पाहिजे, जो बातें हमको चाहिए आपल्या मुलांचा नाश आपल्याला नकोय, और हमारे बच्चों का नाश हमें नहीं चाहिए, नाही बघू शकत। हम नहीं देख दादा सकते। आपल्या मुलांना एक थप्पड मारले ते आपल्याला बघवत नाही, और हमारे बच्चों को अगर किसी ने मारा तो उनको सहन नहीं आम्ही होता। आपलं नरकात जाणार किंवा त्या जे यातना त्या टायमाला असेल स्वतःवर असेल त्याच्यात जाणार, ते कसं आपण बघू? आपण तर नसणार तरी पण नको ना। और हमारे बच्चे नरक में जाएंगे, उनको सताव होगा, तो वो अच्छा है कि हम पहले ही प्रार्थना करें तो उनको वो सताव नहीं होगा। आपण पहिलेच प्रयत्न करू। इसलिए हम पहले ही प्रार्थना त्यांना करें, सांगायचं, उनको बताना त्यांच्या है, कानात टाकत सतत टाकत राहायचं। उनके कान में इसे डालते रहना ते है। खूप प्रश्न करतील, आमचा जोशो खूप प्रश्न करतो, और वो जो है वो बहुत सवाल मनाचे पूछेंगे सगळे डाऊट काढतो, और मन के सारे डाउट निकाल आपण देना है। त्यांचे डाऊट क्लिअर केले पाहिजे, पर हम उनका डाउट क्लियर करना त्यांना चाहिए, समजवलं पाहिजे। उनको समझाना आता चाहिए। तरी चला छोटे आहेत, त्यांचे काही डाऊट नाही, और अभी वो छोटे, उनको कुछ डाउट नहीं है, त्यांचं फक्त एवढंच माहिती आहे, मम्मी आणि पप्पा, उनको सिर्फ इतना ही मालूम है मम्मी और पापा, ही दीदी ये दीदी येशू येशू बोलायचं, और ये शिशु बोल रहे हैं। असेच माहिती आहे त्यांना, बस इतना ही उनको मालूम त्यापेक्षा है, जास्त काही माहिती नाही। और उससे ज़्यादा उनको कुछ भी मालूम जसे नहीं। जसे मोठे होते त्यांना आपण सांगणं आपलं कर्तव्य, और वो जैसे जैसे बड़े होंगे तो हमें उनको सिखाना जरूरी है, त्यांचं तारण होणं गरजेचं आहे। उनका उद्धार होना जरूरी त्यांनी है, स्वतःच्या अंतःकरणाने विश्वास ठेवला पाहिजे, और पूरे अपने मन से वो उसके ऊपर विश्वास करना त्यांनी असं चाहिए, म्हटलं पाहिजे येशू माझा देव आहे, और उन्होंने खुद कहना चाहिए कि यीशु मेरा प्रभु है। म्हणून प्रार्थना केली पाहिजे की प्रभू माझ्या मुलाबाळांचं पण जेव्हा रॅप्चर होईल तेव्हा त्यांनाही तू रॅप्चर कर, त्यांना उचल। इसलिए प्रार्थना करना है कि पवित्र आत्मा जब उठा लिए जाएगा तब मेरे बच्चों को भी प्रभु आप उठा लेना। माहिती म्हणलं तर पहिला पॉईंट आहे रविवार होईल, पहला पॉइंट है संडे होगा, दुसरा नोहासारखी परिस्थिती होईल, दूसरा नोहा के काल में जैसे परिस्थिति वैसी होगी, माणसं अजून आता तरी माणसं थोडीफार तरी बरी आहेत, मी नाही म्हणत सगळे बिघडले नाही, पण खूप बिघडतील। और अभी के मनुष्य थोड़े बहुत तो अच्छे पर आगे जाके वो और बिगड़ अजून जाएंगे। एक मी तुम्हाला क्लू देते, एक धर्म होणार आहे, और एक धर्म होने वाला है, चालू आहे प्लॅनिंग, और प्लानिंग ऐसी ही चालू है, प्लॅनिंग चालू आहे एक धर्म होण्याचा। और प्लानिंग चालू है एक धर्म होने या वाला है। जगात जेवढी माणसं आहेत मतलब इस संसार में जितने सारे मनुष्य हे हैं एकच धर्माला मानायचं, और उन सब ने एक ही धर्म को मानना त्याची है। प्लॅनिंग चालू, त्याची सही गेल्या वर्षी 2020 मध्ये सप्टेंबर महिन्यात होणार होती, पण देवाने ती पोस्टपोन केली, कॅन्सल केली। और गए साल में वो सिग्नेचर होने वाला था पर परमेश्वर ने उसको कैंसिल किया, आताही ती प्लॅनिंग चालू आहे, और अभी भी वो प्लानिंग चालू है। त्याच्यात पुढाकार कुणी घेतलाय? त्याच्यात सर्वात जास्त मोठा पहिला स्थानावर पुढाकार कुणाचा आहे माहिती आहे? और सबसे पहला जो बड़ा स्थान जो किसने उसमें हाथ डाला है वो किसने है मालूम है? हा? तो ने पॉप, ख्रिश्चनचा नेता, और क्रिश्चियन का नेता है, पॉप कॅथलिक लोकांचा नेता आहे तो। और कैथलिक लोगों का वो नेता है। याच्याकडून और उससे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, और सोचने वाली बात है, हा जर एक धर्म झाला ना, और अगर ये एक धर्म हो गया ना, त्याची दुसरी स्टेट वन वर्ल्ड ऑर्डर, और एक सर्व देश एक, और दूसरी स्टेट में कि सब राष्ट्र एक हो जाएंगे, मग तिसरी आहे वन करन्सी, और तीसरा है वन करेंसी, एक पैसा। एक पैसा, पहिला स्टेप आहे एक धर्म, और पहली स्टेप है एक धर्म। हा जर झाला ये अगर हो गया मग दुसरी स्टेप होईल। तो दूसरी स्टेप हो गई। म्हणून प्रियानो आज आपल्याला प्रार्थना करायची आहे, तो प्रिय इसलिए आज हमें प्रार्थना करनी है, आपण जागरूक राहायचं। हम जागरूक रहना आणि है, एक धर्म झाला तरी आपल्यासाठी कोणता आहे? येशू हा धर्म आहे, येशूच आपल्यासाठी आहे, और यीशु ही हमारे लिए है। मी लक्षात ठेवा। ये हमेशा याद आपल्या रखना, मुलांना शिकवा, अपने बच्चों को सिखाओ, येशू शिवाय सोडू नको, मरावं लागलं तरी चालेल, और यीशु को छोड़ना मत, अगर तुझे मरना पड़ा तो भी येशूला चलेगा, पकडून राहा। यीशु को पकड़ कर रहे, मरशील तर तू मरणार नाही, तू स्वर्गात जाशील, और अगर तू मर भी जाए तो तू मरेगा नहीं, तू स्वर्ग में जाएगा, जिवंत स्वर्गात राहशील। तू जिंदा स्वर्ग में हे रहेगा। आपण पालकांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, और ये सारे पेरेंट्स ने क्या करना है? अपने बच्चों को सिखाना है, हे लक्षात ठेवा। ये याद रखो। हालेलुया, हालेलुया। मी असं म्हणते की शायद माझ्या काळात रॅप्चर नाही, पण होऊ शकतं, शायद माझ्याही काळात रॅप्चर होऊ शकतं, कारण त्याची काही गॅरंटी नाही ना, और उसकी कुछ गारंटी नहीं, कारण देवाने वेळ दिली नाही। और परमेश्वर ने समय ही नहीं दिया है, म्हणून जागरूक राहा। इसलिए जागरूक रहो। आजच्या उपास प्रार्थनेमध्ये आपण प्रार्थना करूया। दुसरा पॉईंट काल सुवार्तेसाठी, येशू लवकर येण्यासाठी
और सुसमाचार के लिए और यीशु मसीह जल्दी आने के लिए। आज आपण प्रार्थना करू, प्रभू रॅप्चरच्या वेळेला माझी आठवण ठेव। और आज हम प्रार्थना करेंगे कि प्रभु रैप्चर के समय में मुझे याद रखना, माझी आठवण कर, मुझे याद रखना, मला खाली सोडू नको, मुझे नीचे मत छोड़, मला खाली सोडू नको। और मुझे नीचे मत आणि छोड़। जर समजा त्याबरोबर माझी वेळ तुझ्याकडे आली, और उस समय वो समय आने से पहले अगर मेरी समय तेरे पास आने की समय आ गया मला स्वर्गातच घे। तो मुझे स्वर्ग में ही लेना। कुठे घे? कहाँ पर लेना? तिसरा जो खंड आहे तिथेच घे, जो तीसरा खंड है वहीं पर ले, दुसरीकडे नको, और दूसरी जगह पर मला नहीं, स्वर्गातच घे। मुझे स्वर्ग में ही लेना। हे बोला। और ये गाना नंतर है। प्रार्थना करायची आपल्या मुलाबाळांसाठी। बाद में प्रार्थना करना है अपने बच्चों के प्रभू लिए, माझी मुलं शेवटपर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवून राहू। और प्रार्थना करना है कि मेरे जो बच्चे हैं वो आखिरी सांस तक तेरे राज्य में बने रहें। कधी या जगात त्यांनी जाऊन देऊ नको, कभी भी संसार में वो जाएंगे, कधी संसारिक बनून देऊ नको, कभी भी संसारिक नहीं बने, ते ख्रिस्तालाच जुमानून दे, वो मसीह को ही मानने देना ख्रिस्तालाच परिधान करून दे, और मसीह को परिधान करने देना। असं बोललं पाहिजे। और इस वजह से बोलना आणि है येशूसाठीच जगलं पाहिजे। और यीशु के लिए ही जीना चाहिए। रॅप्चरच्या वेळेला और रैप्चर के समय में ते येशू जवळच गेले पाहिजे। वो यीशु के पास ही जाना माझ्या चाहिए। मुलाबाळांचं पण रॅप्चर कर। और मेरे बच्चों का भी तू रैप्चर जर कर। माझी मुलं बाळ समजा रॅप्चरच्या वेळेला नसेल, त्याच्या अगोदर त्यांची वेळ असेल, और अगर मेरे बच्चे रैप्चर के समय में नहीं रहेंगे, मतलब उसके पहले ही उनका समय आ गया, तर ते पण स्वर्गातच जाऊन दे। तो वो भी स्वर्ग में ही जाने देना। अशी एक आहे। तो ऐसे प्रार्थना करो। काही गोष्ट तुमची पण ही मुलाबाळांसाठी करेल, तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या कोण घरातील कोण व्यक्ती असेल त्यांच्यासाठी करू शकता तशी। और आपके पति के लिए और आपके घर में जो कुछ व्यक्ति हो उन सबके लिए आप ऐसी प्रार्थना कर सकते बघा हो। ह्या प्रार्थनेने प्रभाव पडतो। और देखो इस प्रार्थना से परमेश्वर को कार्य करने के लिए प्रभाव आणि मिलता मी है। अशीच प्रार्थना करेन, माझ्या घरातला एकही व्यक्ती नरकात जाऊन येऊ नको। और मैं ऐसी प्रार्थना करती हूँ कि मेरे घर में कोई भी व्यक्ति नरक में मत जाने देना। माझं मायका, माझं माहेर आणि माझं सासर त्याच्यातला एकही व्यक्ती नरकात जाऊन येऊ नको। और मेरे मेकी के लोग और मेरे ससुराल के लोग दोनों भी जगह के लोग नरक में मत जाने, स्वर्गातच जाऊन ये। वो स्वर्ग में ही जाने देना। कसंही तू घे, तुला तुझी इच्छा। और तेरी इच्छा तू कैसे भी उनको आपण दे। ते मला ॲडवाईस नाही द्यायचं, पण त्यांनी असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं फक्त एवढंच बोललं पाहिजे, तुला जसं वाटतं शेवटचा क्षण तर शेवटचं असेल, पण आखरी स्वर्गात तर असते और आखिर का क्षण तो आखिर का क्षण, पर वो स्वर्ग में तो रहेंगे, है ना। म्हणून देवाच्या हातात द्यायचं। इसे परमेश्वर के हाथ में लेना है। करूया प्रार्थना, करेंगे प्रार्थना, हम आंखों को बंद करेंगे अपन डोळे बंद और करो हम प्रभु से प्रार्थना करेंगे कि प्रभु आज हमारे उपवास प्रार्थना में आणि प्रभू के प्रार्थना करू की प्रभू आज आमच्या उपवास प्रार्थनेमध्ये मुझे रैप्चर में उठाना, मला रॅप्चरमध्ये उठव मैं जागरूक रहूँ, आणि मी जागरूक राहावं। मेरे जीवन के बाबतीत मैं जागरूक रहूँ, माझ्या जीवनाच्या बाबतीत मी जागरूक मैं राहावं केयरलेस नहीं रहूँ, आणि मी निष्काळजी राहू नये मैं केयरलेस नहीं रहूँ, आणि मी निष्काळजी राहू नये मेरे लिए मेरे कुटुंब के प्रति मैं जिम्मेदार व्यक्ति बनूँ। आणि माझ्यासाठी माझ्या कुटुंबाच्या प्रती मी जिम्मेदार व्यक्ती पवित्र बनावे। आत्मा जब भी जाओगे पवित्र आत्मा जेव्हा तुम्ही जाल मुझे उठाना, मला उचलून गली घ्या से उठाते समय मुझे भी उठाना, आणि मंडळीला उचलताना मला पण उचलून मुझे घ्या पृथ्वी पे नहीं रखना, आणि मला पृथ्वीवरती ठेवू मेरे नका, लोगों को नहीं रखना। माझ्या लोकांना ठेवू नका। अगर उसके पहले मेरा प्रभु के सामने खड़े रहने का दिन होगा तर त्याच्या पहिले जर माझा प्रभूच्या समोर उभं राहण्याचा दिवस असेल तो मुझे स्वर्ग में ले, तर प्रभू मला स्वर्गात नेईल। बिल्कुल मुझे नरक जाने नहीं पण देना। बिलकुल मला नरकात जाऊन मेरा देणार रास्ता कभी चेंज होने नहीं देना। माझा मार्ग कधीही बदलू नये। मेरा रास्ता यीशु है, माझा मार्ग येशू मैं आहे। यीशु पे ही चलूं। मी येशूच्या मार्गावर और चालेन। मेरे बच्चों को भी, प्रभू माझ्या मुलांना सुद्धा अगर उनके समय पर रैप्चर होगा जर त्यांच्या काळामध्ये रॅप्चर होणार तो असेल उनको जरूर उठाना। तर प्रभू त्यांना नक्की उचलून मेरे घे। बच्चों को पवित्र आत्मा से परिपूर्ण कर, म्हणून माझ्या मुलांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर। मेरे बच्चे यीशु को जाने, माझ्या मुलांनी येशूला यीशु जाणावं, की राह पर चले, येशूच्या मार्गावर यीशु चालावं, को कभी नहीं छोड़े येशूला कधीच सोडू नये और उनका रैप्चर हो। आणि त्यांचं रॅप्चर अगर होणार। उनके काल में रैप्चर नहीं होगा, जर त्यांच्या काळामध्ये रॅप्चर नाही होणार उनका असेल तेरे सामने खड़े रहने का दिन होगा आणि त्यांची वेळ तुझ्यासमोर उभं राहण्याची तो असेल उनको स्वर्ग में लेना। तर प्रभू त्यांना स्वर्गातच घे हमारे बच्चों को नरक नहीं जाने देना। आणि आमच्या मुलांना नरकात जाऊन देऊ प्रभु नका। हमारे लोग, प्रभू आमची लोक, हमारे जिनसे हम प्यार करते हैं, ज्यांना आम्ही प्रेम हमारे करतो, भाई बहन, आमचे भाऊ बहीण हमारे लोग, आणि आमची लोक, हमारा ब्लड रिलेशन, ज्यांच्या रक्ताची नाती आहे यीशु के कारण बने हुए हमारे लोग, आणि येशूमुळे बनलेली आमची जी लोक, हमारे भाई बहन, आमचे भाऊ उनके बहीण, लिए भी प्रार्थना है। आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना हमें करतो से किसी को, इनमें से किसी को भी नरक जाने नहीं देना। आणि याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला नरकात जाऊन देऊ हम नका उनको आपके हाथों में देते आणि ते सगळ्यांना तुझ्या हातामध्ये हैं। देतो। वो स्वर्ग में है। त्यांना स्वर्गाचं हम नहीं जानते कैसे, आणि आम्हाला नाही माहिती कसं, आज वो भिन्न रास्ते पे है, आणि आज ते वेगवेगळ्या मार्गावर आहे, लेकिन यीशु रास्ते पे लाना, पण तू त्यांना येशूच्या मार्गावर आहे, यीशु रास्ते पे लाना, येशूच्या मार्गावर
त्यांना तो आज स्वर्ग में ही है। आणि त्याचा स्वर्गातच ये आहे. मेरा विश्वास है। हा माझा विश्वास आज आहे. इस उपवास में मैं ये प्रार्थना करता हूँ। आज या उपवासात मी प्रार्थना मेरा करते. विश्वास है, माझा विश्वास आपने आहे. मेरी प्रार्थना सुनी है। तुम्ही माझी प्रार्थना ऐकलेली प्रभु आहे. हमको, हमारे बच्चों को, हमारे लोगों को स्वर्ग में ही देना। प्रभू मला माझ्या लोकांना माझ्या मुलांना तो स्वर्गातच दे. हमें एंटी क्राइस्ट के काल में नहीं रखना। आणि ख्रिस्त विरोधीच्या काळामध्ये तो आम्हाला ठेवू नकोस. वो महाभयानक क्लेश के समय पे हमको हमारे वंश को, हमारे लोगों को कभी नहीं रखना। आणि त्या महाभयानक काळामध्ये आम्हाला आणि आमच्या मुलांना आणि आमच्या जे पिढी आहे त्यांना तू ठेवू नकोस. हाँ प्रभु, ये हमारी विनती है। हा प्रभू तुझ्याकडे विनंती हम आपसे आहे. विनती करते हैं, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. सहायता करो। सहायता करतो. ये हमारी खास प्रार्थना है प्रभु। याची खास प्रार्थना आहे. यीशु के नाम से मांगते हैं। आणि येशूच्या नावामध्ये माफ पर कर. दया करो प्रभु। आमच्यावर दया कर प्रभू. ये हमारी विनती है आपसे। याची विनंती तुझ्याकडे. यीशु के नाम से, येशूच्या नावाने. आमीन। करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु, हम आपके सामने आते मेरे महान पवित्र पिता प्रभु, उठाए जाने का दिन नियुक्त है प्रभु, और वो होगा। जब वचन कहता है तो जरूर होगा। प्रभु मसीह लोग जरूर स्वर्ग जाएंगे। अगर उसका दिन उस समय पर हम रहेंगे तो हम सबका रक्षा करना, हमें से किसी को भी नीचे नहीं रखना। उस महाभयानक क्लेश के समय पर कभी नहीं रखना। प्रभु हमें से कोई भी नहीं रहने देना, और हम ही नहीं, हमारे बच्चे भी नहीं रहने देना, हमारे कुटुंब का कोई व्यक्ति नहीं रहने देना। हमें हमारे कुटुंब का कोई व्यक्ति नरक जाने नहीं देना। अगर उसके पहले अगर हमारा समय, हमारे बच्चों का समय, हमारे कुटुंब का समय आ गया तो स्वर्ग में लेना प्रभु, आपके सामने खड़ा कराना, लेकिन प्रभु कभी नरक जाने नहीं देना। ये हमारी विनती है प्रभु। नरक का दरवाजा हम यीशु के नाम से बंद कर देते हैं। नरक के फाटक प्रभु हम हमारे लिए, हमारे लोगों के लिए, हमारे बच्चों के लिए बंद करते हैं। हमारा रास्ता यीशु है, हमारे बच्चों का रास्ता यीशु है, हमारे लोगों का रास्ता यीशु है, जो सीधा स्वर्ग जाता है। हम चाहते हैं मेरे पिता हमें तो स्वर्ग में लेना, हम चाहते हैं पिता हमें तो स्वर्ग में लेना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। रक्षा करना जिस उपवास प्रार्थना में मांगते लगे, हम जानते हैं उपवास में इतनी शक्ति है, उपवास प्रार्थना में इतनी शक्ति है, व्यर्थ में नहीं जाएगी। जब हम स्वर्ग जाएंगे ना, तब हम बोलेंगे अच्छा हो गया, हमने हमारे लिए प्रार्थना की। जब हम अपने आप को स्वर्ग में लेंगे। धन्यवाद है पिता, धन्यवाद पिता। हम सबको यीशु के नाम से करुणा दया मांगते, आपका छेदा हुआ हाथ मांगते, रक्षा करना। इन सबको यीशु के नाम से कवर करना। जैसे हमारा उद्धार किया, हमारे कुटुंब का भी उद्धार करना, हमारे घराने का उद्धार करना प्रभु। हमारे घराने से एक भी व्यक्ति नरक जाने नहीं देना प्रभु। हम नहीं जानते कैसे, लेकिन अद्भुत रीति से तू करेगा प्रभु। तू एक घड़न लाने वाला, मोड़ लाने वाला परमेश्वर है। अद्भुत रीति से चिन्ह चमत्कार कर कर ऐसी परिस्थिति लाने वाला परमेश्वर है कि वो टेकेगा, जबान से अंगीकार करेगा यीशु मेरा प्रभु। प्रभु पवित्र पिता रक्षा करना, सबकी सुधी लेना। आज तीसरा दिन भी उपवास करने के सहायता कैसे करने वाले हैं प्रभु यीशु के नाम से, आमीन। रहना